सो गुड इव्हनिंग. परत इंट्रोड्यूस करतो. सो मी अक्षय कदम, अकॅडमिक डिरेक्टर UPSC गाईड. आणि मी गेली 10 वर्ष झालं UPSC साठी कोचिंग करत आहे. गेली 5 वर्ष तर मी दिल्लीतच होतो आणि आता MPSC UPSC सिलेबस सेम झाल्यामुळे मग मी पुण्यामध्ये क्लासेस काढायच्या सेनी आलो. नाव आय हॅव जॉईंड UPSC गाईड ॲज अ पार्टनर अँड अकॅडमिक डिरेक्टर. सो आय विल बी टीचिंग हिअर फुल टाईम. आणि काय झालं तुमचे जे पण मेंटॉरशिप जी पण तुम्हाला लागणार आहे आय विल बी प्रोव्हाइडिंग इट टू यू. सो आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी फक्त राज्यसेवेचा मेन्सचा सिलेबस काय आहे, अजून मी तुम्हाला फक्त बेसिक तुम्ही बघितलं असेल त्याचे टॉपिक्स काय आहेत आणि त्याच्याबद्दल एक बेसिक ओरिएंटेशन लेक्चर हे विषय आहेत. तुम्हाला काय त्याच्यामध्ये टॉपिक्स दिलेत त्याच्याबद्दल बेसिक आयडिया देईन आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून प्रत्येक एक विषयाचे टॉपिक्सचं डिटेल सिलेबसचं डिस्कशन होईल. म्हणजे प्रत्येक तो टॉपिकचा अर्थ काय वगैरे. सो फॉर एक्झाम्पल उद्या मग मी नीतिशास्त्र जो मेजर पेपर चेंज झालेला आहे की जो पेपरच आधी नव्हता त्याचं डिस्कशन घेईन. तो 2 तास नीतिशास्त्राचा सिलेबस काय आहे, ते टॉपिक्स काय आहेत, टॉपिक्स मधून काय एक्सपेक्ट आहे, काय कसा अभ्यास करायचा, त्याच्या बेसिक स्ट्रॅटेजी टिप्स तुम्हाला 2 तास फक्त नीतिशास्त्राचा क्लास घेईन. नंतर मग एसे आणि भारतीय समाज त्याची काय स्ट्रॅटेजी असावी, कसं त्याचं सेपरेट लेक्चर होईल. तसं प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॅकल्टी पुढचे 10-12 दिवस आपापले ते इंडिव्हिज्युअल लेक्चर्स घेतील. आणि त्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तुम्ही विचारू शकता किंवा लाईव्ह वाली जी मुलं आहेत त्यांनी पोर्टलला कमेंट करा. सो मग आपली जी इंटिग्रेटेड बॅच आहे पूर्ण बेसिक त्याच्याबद्दल सांगतो की वर्षभरासाठी असेल आणि ऑलमोस्ट जातेच ते 550-600 आवर्स पर्यंत कोचिंग होतं. आणि 5 दिवस तुमचं जे टायमिंग आहे 6 ते 8, नंतर आपण एक्सटेंड करून 6 ते 8:30 करणार. आणि त्याच्यामध्ये तुमचे डेली 5 दिवस लेक्चर्स होणार आणि त्यानंतर सॅटर्डे किंवा संडे ते टाईमनुसार तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यावर तुमच्या ज्या टेस्ट होतात कंटिन्युअस टेस्ट आणि मी सगळ्या ज्या गोष्टी सांगत जाईन टिप्स पुढे त्या नीट सिरियसली घ्यायच्या. आणि तुम्ही आता खूप म्हणजे प्रिपेअर करताय, कॉलेजमध्ये असाल बरेच जण, तुम्ही आत्तापासून प्रिपेअर करताय. सो जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय ते नीट स्ट्रॅटेजीनी प्रिपेअर करा, फोकसनी प्रिपेअर करा. पुढे मी अजून बऱ्याच स्ट्रॅटेजी टिप्स सांगत जाईनच, पण बेसिक एक रूल लक्षात ठेवा, UPSCचा किंवा MPSC सगळीकडेच लागू होतो. 33% तुमचं कोचिंग गायडन्स जे तुम्ही शिकायला आलेला आहे. आता मार्केटमध्ये बरंच आहे सेल्फ स्टडी वगैरेचे कल्ट आहेत आणि मला इतकी मुलं भेटायला लागलेत ना. MPSCत आल्यावर तर मला कळालं इथं भयानक हा प्रकार आहे. सेल्फ स्टडी करत 5-5, 6-6 वर्ष गेलेली तर प्री पण निघाल्या नाहीयेत, मेन्स पण निघाल्या नाहीयेत. आणि असला प्रकार अजिबात करू नका. पटकन कोचिंग करायचे, आपापलं नीट शिकून घ्यायचं, अटेम्प्ट द्यायचे, 3-4 वर्षानंतर इथून पेट सोडायची. ते एक सायकोलॉजीमध्ये कन्सेप्ट आहे, त्याला हे म्हणतात की एक सिंड्रोम म्हणतात, मला त्याचं नाव आठवत नाही, एस वरून हे म्हणतात स्टॉकहोम सिंड्रोम, की शत्रूच्याच प्रेमात पडणे. की ते एक स्टोरीवर नाही की एका ह्याला किडनॅप केलेला असतो, तो किडनॅपर त्या ज्यांनी किडनॅप केलं त्यात प्रेमात पडणे. तसं मी इथं जरा ऑब्झर्व केलेलं आहे, सायकोलॉजी शिकवतो त्याच्यामुळे इथिक्स नीतिशास्त्र वगैरे. पेठेच्या प्रेमात पडलेली मुलं असल्या भानगडीत पडू नका. ओके, पटकन अभ्यास करायचा आणि निघायचं. आणि बेसिकली एक गोष्ट काय होते ना पेठेमध्ये मी जे ऑब्झर्व केलेलं आहे, सगळ्या मेंटरशिपमध्ये गोष्टी सांगेन, ज्यांची निघाली नाही ते इथं अभ्यास करतात, बऱ्याच वर्षी इथं थांबतात, ते तुम्हाला सल्ले देतात, गायडन्स देतात, असं करण तसं कर. ज्यांच्या पोस्ट निघल्यात ना त्या तुम्हाला कधी पेठेत भेटणार नाहीत. सो फॉर एक्झाम्पल म्हणून कुठली टिप घेताना तुम्ही कुणाचं ऐकायचं आणि कसं ऐकायचं हे छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायला लागतात. सुरुवात करताय म्हणून सांगतोय, म्हणजे लॉंग टर्म मध्ये तुम्ही नीट स्ट्रॅटेजीनी प्रिपेअर करू शकता. बरेच जण सांगतात ऑप्शनल घेऊ नका, हिस्ट्री घेऊ नका, पॉल सायन्स घेऊ नका, सोशियोलॉजीत मार्क येत नाही, हे काही सांगतात बरेच जण. तुम्हाला मी सांगतो की मी जेव्हा दिल्लीत क्लास घ्यायचो बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये KG वगैरे याच्या तिथे, आणि हॅट फेजमध्ये जसे आता इंटरव्ह्यू चालू आहेत ना UPSCचे, माझं लेक्चर झालं दिवसाचं, मी तिथे जाऊन मुलांचे जे इंटरव्ह्यू चालायचे आणि त्याचे फॉर्म बघायचो. प्रत्येक ऑप्शनलवाला मुलगा भेटतो तुम्हाला, आणि ज्यांची पोस्ट निघेल ना तो तुम्हाला पेठेत भेटणारच नाहीये. तो जाणार लाभासनाला, तो जाणार यशदाला. सो ज्याला त्या विषयात मार्क आलेत ना, हिस्ट्री असो सोशियोलॉजी जे आपण ऑप्शनलमध्ये, तो इथं नाहीच ना तुम्हाला सांगायला मार्क येत नाही. ज्याला मार्क आले नाहीत ना तो हिता आहे आणि तो सांगतो अरे ह्याच्यात ऑप्शनलमध्ये मार्क येत नाहीत, ह्याच्यात ते येत नाही. सो असं कोणाचं गायडन्स काही ऐकून प्रिपेअर करायचं नाही. इथं वेल एस्टॅब्लिश फॅकल्टी आहे, सगळ्या विषयांच्या एक्सपर्ट लोक आहेत, ते तुम्हाला क्लिअर कट सांगतात. आणि चाकाचा शोध लावत बसायचा नाही, स्वतः सगळ्या ट्रायल अँड एरर्स करत. समज 33% कोचिंग घ्या आणि तुमची एनर्जी पुढे घालवायची. सेल्फ स्टडी त्याच्यानंतर जे मॅटर करतं 33% तुम्ही किती मेहनत करताय. फ्रँकली सगळे कोचिंग करते म्हणून सगळ्याचे पोस्ट निघत नाही. तुम्ही किती वर्कआउट करता, चुका इम्प्रूव्ह करता, फीडबॅक घेता, गायडन्स घेता.
आता मी एक गोष्ट क्लासच्या शेवटी सांगतो, माझ्या दर लेक्चरला, म्हणजे कुठेही ऑल इंडिया माझे जेव्हाही लेक्चर होताना दर बॅचमध्ये माझं एक वाक्य असतं की आता हे सगळं शिकून झालं, ह्याच्यानंतर फॅकल्टीच्या टचमध्ये राहा, फीडबॅक घ्या कंटिन्युअसली. पोरं डिसॅपिअर होतात ना, परत भेटतच नाहीत, आणि रिझल्ट नाहीत आले ना मग तर टोटलच गायब होतात. ह्यालाच येत नाहीत भेटायला, की आता कसं जाऊ सरांना भेटायला. अरे तुम्ही क्लासच याच्यासाठी लावलाय, फीच एवढ्यासाठी भरली आहे ना फीडबॅक घ्यायला. रादर रिझल्ट येत नाहीत तर टचमध्ये राहा, एवढे इम्प्रूव्ह होतात फीडबॅक वगैरेवर. आता माझा एक स्टुडंट आहे मेंटरशिप युपीएससी बॅचला, एकम सिंग म्हणून, ऑलरेडी सर्व्हिसमध्ये IRMS 22ला इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये. ह्या वर्षी मागच्या वर्षी त्याची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं, आणि त्यांनी ऑनलाईन मेंटरशिपसाठी मला जॉईन केलं. आणि आन्सर रायटिंग त्यांनी इथिक्सची, म्हणजे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, फॉरेस्ट DFO आहे तो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये, IAS IPS साठी रँक इम्प्रूव्ह करायची आहे त्याला. आणि त्याने आन्सर रायटिंग केलं. तुम्हाला सर आत्ता मला कळालं की एवढ्या आन्सर रायटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, एवढे एसे चांगले लिहिता येतात. इथिक्सचे त्यांनी 133 आन्सर लिहून मला पाठवले. म्हणजे मी मागच्या मेंटरशिपच्या ग्रुपच्या मुलांना एक मेसेज द्यायला मी सांगितलं की हा पोरगा सर्व्हिसमध्ये दिवसभर ट्रेनिंग करतोय आणि त्याच्यानंतर वेळ काढून एवढी उत्तर लिहिलेत त्यांनी, म्हणजे फीडबॅक घेऊन इम्प्रूव्ह करणे. सो पॉइंट इज ना, रिझल्ट येत नसेल तर रादर तुम्ही फॅकल्टीच्या टचमध्ये राहायला पाहिजे. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुम्हाला आता फक्त 2-3च सांगितलं, पुढे अशा बऱ्याच गोष्टी सांगेन. सो सुरुवातीपासून प्रिपेअर करताय तर त्याच्याला सिरियसली घ्या ते फीडबॅक, आणि नीट प्लॅन करून अभ्यास करा. मोकळ्यात चाकाचा शोध लावत बसायचं नाही, चुका स्वतःचं काही करत बसायचं नाही. डाऊट आले सोडवायचे, समजून घ्यायचे फॅकल्टीकडून, स्वतःचा कमीत कमी वेळ घालवायचा. ओके, आता जे मुलं ऑनलाईन ह्या ज्यांची कोचिंग झालेली आपली प्रिव्हियस बॅच जी आहे UPSC गाईडची, आता त्या मुलाचे सगळे टेस्ट सिरीज वगैरे चाललेले आहेत. सिंपल गोष्ट आहे, टेस्ट सिरीजचे ते पेपर देतात आणि एखादा प्रश्न नाही उत्तर जमलं की स्वतः उत्तर शोधत असतात, ह्याच्यात काय चुकीचं असेल. अर्धा एक तास जातो. अरे कशाला त्यासाठी वेळ घालवताय, इथं या सराला विचारा, सर हे असं काय चुकलंय, मला याचं एक्सप्लेनेशन काय आहे, पटकन सांगा. 1 मिनिटात घ्या आन्सर आणि निघा. स्वतःचे तास घालवू नका. मग एक पेपर सोडवायला MCQचा 100 मार्काचा आणि एक्सप्लेनेशन वाचून आन्सर स्वतः शोधत जे 5 तास घालताय, तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात पेपर, फ्रीमध्ये पण मिळतात, ते घ्यायचे आणि त्याचं एक्सप्लेनेशन वाचत दिवस घालवायचा. त्याच्यापेक्षा हित्त येऊन टेस्ट सिरीजमध्ये पटकन क्वेश्चन घ्यायचे, पटकन एक्सप्लेनेशन घ्यायचे, हाय लेवल नीट समजून घ्यायचा टॉपिक, आणि ते करून मग एक पेपर सोडण्यापेक्षा दिवसात 3 पेपर सोडवा. 70-80 MCQ मॉक्स द्या, तुमची प्रिलिम ज्यादा गॅरंटीने निघेल. सो इफिशियंटली कसा अभ्यास करायचा ते नीट शिका, स्ट्रॅटेजीने नीट अभ्यास करा, बिगिनिंग करत आहात. आणि त्याचंच एक बेसिक उदाहरण, आता माझ्या मिसेस त्या IRS DCP पुण्यामध्येच, तिचं 2018ला म्हणजे 17ला तिने मेन्स दिली, 16ला प्री दिली, कोचिंग केलेली, हाफच कोचिंग झालेली. म्हणजे तिने 15मध्ये डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये नोकरी सोडली, ग्रॅज्युएशन झालं, 2 वर्ष नोकरी केली. तिचंही सेशन होईल इथे नंतर. आणि 16च्या नोव्हेंबर डिसेंबर पासून तिने अर्धीच कोचिंग केली, तरी पहिला अटेम्प्ट देऊन टाकला. कोण 6 अटेम्प्ट देत बसणार आहे 9 पुढचे 7 वर्ष, दिन का नाही ते पण माहित नाही, देऊन टाकू अटेम्प्ट. नाही निघली प्री, ठीक आहे, अनुभव तरी आला प्रीचा. नेक्स्ट त्याला नीट अभ्यास करून प्री दिली, मेन्स दिली, नाही निघाली. ऑप्शनल हिस्ट्रीमध्ये 252 मार्क आले. नेक्स्टला काही केलं नाही, इतके पेपर सोडवले, फीडबॅक घेतले, मी घरी चेक करून द्यायचो हिस्ट्रीचे ऑप्शनलचे. डायरेक्ट मार्क 320, ऑल इंडिया हिस्ट्री टॉपर. 70 मार्क ते एक्स्ट्रा, म्हणजे तुम्ही 150 मार्काचा सेपरेट पेपर सोडवल्यासारखं असतं. ह्याच स्ट्रॅटेजी का काम करतात. आणि मग 5-6 वर्षांनी कळतं तुम्हाला. आता मी जेव्हा इंडिव्हिज्युअल बॅचेस घेतोय काही इथिक्स एसेच्या, मग मला कळलं बऱ्याच त्यांचं बघून 5-5 वर्षांनी पोरं UPSC करणारी पण आलेत की सर इथिक्सचे आन्सर्स लिहिता येत नाहीये, एसेस कसा मार्क येत नाहीयेत, 2-4 मेन्स फेल होऊन येतात. तसाच एक लास्ट टाइम एक स्टुडंट आला, भेटला, मेन्सच्या सगळं मेंटरशिप गायडन्स मी सगळं सांगितलं त्याला, परत तो गायबच झाला. प्री निघली त्या वर्षी, मेन्स दिली आणि इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी मेन्सला एसेला 80-82 मार्क आले. मग त्याला कळलं यार सरांचं ऐकायला पाहिजे होतं, फीडबॅक घ्यायला पाहिजे होता. नेक्स्ट त्याला आला, मेंटरशिप वगैरे सगळं जॉईन करून म्हणला सर यावर्षी नीट प्रिपेअर करणार आहे, प्री दिली, त्या वर्षी प्रीच नाही निघाली मागच्या वर्षीची. म्हणजे हा वर्ष असंच गेलं वाया, आता पुढची प्री देणार आहे. ह्या चुका करायच्या नाहीत, ह्याच्यामध्ये एक कॉस्ट एवढी गोष्ट महागात पडते. सो ह्याच्यात बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत, त्या व्यवस्थित केल्या ना, नुसतीच गर्दी अदरवाईज MPSC UPSC मध्ये नीट सिन्सिअरली करणारे खूप कमी भेटतात. त्याच्यामुळे ते नीट करा, 2-3 वर्ष फुल मेहनत करायची. इकडे उतरल्यावर नाही झालं, बाकी बऱ्याच एक्झाम आहेत, आणि कुठलीही तुम्ही एक्झाम प्रिपेअर करा. आता इथे मी फुल टाइम, म्हणजे आता इथून पुढचे जोपर्यंत UPSC गाईड पुण्यात आहे मी इथेच आहे. तुम्ही कुठल्याही एक्झाम दिला, ऑल टाइम तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. तुम्ही MPSC द्या, ॲग्री MPSC द्या, किती आता ॲग्री MPSC मुलं येत आहेत की इंटरव्ह्यू सर घ्या मॉक साठी वगैरे. मी बघत मी नाही तो स्टुडंट आहे नाही आहे वगैरे. सो बेसिकली मग तुम्ही कुठली एक्झाम पुढे घ्या,
पण मग 2-3 हे फुल अटेम्प्ट दिले मेहनतीने, एक बॅकअपसाठी एक एक्झाम पकडायची, पॅरल करत एक्झाम द्यायच्या. बरेच पोरं पोस्ट घेऊन पण आरामात युपीएससी पण क्रॅक करतात. हाच जो सांगितलं इकम सिंग जो स्टुडंट आहे, युट्यूबला टाका, सगळ्या येतील त्याची व्हिडिओ. 22ला एक पोस्ट काढली, 24ला काढली, आता 25ची पण परत देतोय. ह्या वर्षी जे टॉपर आहेत एमपीएससीचे मध्ये त्यांचं सेशन झालं, ते पण ऑलरेडी काय म्हणतात STI होते, मग बीडीओ झाले, मग पोस्ट काढली. सो एक बॅकअपला पण पोस्ट घेऊन पुढे अभ्यास करू शकता. सो आता हे सगळ्या गोष्टी जरी समजून घेऊन व्यवस्थित सगळा अभ्यास करून मग प्रोसेसमध्ये उतरायचं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट, पुढे सर्व लेक्चरमध्ये एकच गोष्ट सांगणार आहे, कायम तुमच्या लक्षात राहील, स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. मोक्यात काहीतरी हातपाय मारत बसू नका. ओके, ज्यादा सेफली व्यवस्थित नीट प्रिपेअर करा. सो आता हे करताना आता पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी एक एक सांगतच जाईन. सो आज आपण सिलेबसचा एक एक पार्ट बघत जाऊ. सो मग आता आज मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही सांगणार आहे, पण ओव्हरव्ह्यू जो देणार आहे त्याच्यात तरी तुम्हाला काही डाऊट असतील विचारा. सो अभ्यासक्रमाचे सूक्ष्म विश्लेषण, मायक्रो अनालिसिस, काय सिलेबसमध्ये टॉपिक्स आहेत, तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे, कशा टाईपचे प्रश्न पण येतात थोडेफार सांगेन. देन लेखन कौशल्य कसे विकसित करावे हे मी थोडा एंडला सांगेन, कारण आता 1750 मार्काची रायटिंग एक्झाम आहे. प्रीला ऍक्च्युली युपीएससीत किंवा एमपीएससीत किंमत नाही, कारण प्रीचे मार्क काउंट होत नाहीत, तो फिल्टर आहे. प्रिलियम तुम्ही किती मार्कांनी पास केली त्याचा फरकच पडत नाही. 90चा कट ऑफ असेल, तुम्हाला 120 आलेत तरी काय फरक नाही, आणि तुम्हाला 91 आले तरी फरक नाही, सगळे सेम आहेत. मार्क काउंट होत असते तर वेगळी गोष्ट आहे. प्री जस्ट फिल्टर मेकॅनिझम. मेन्स मेजर गेम आहे. मेन्समध्ये सगळी गेम कशावर आहे, आन्सर रायटिंग. तुम्ही किती लेखन करता, 1750 मार्क. आणि एवढ्यासाठी आहे एमपीएससीची पण युपीएससीची पण, कारण तुम्हाला सर्व्हिसमध्ये जा तेव्हा कळेल तहसीलदार लोक पण किती पानाच्या ऑर्डर लिहितात बघा. तुमच्या घरात कुठली कोर्ट केस चालू असेल ना, जमिनीची वगैरे, तहसीलदाराकडे प्रांताकडे जरा वडिलाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून ऑर्डर घेऊन बघा. त्यांच्या एवढ्या मोठ्या ऑर्डर लिहाव्या लागतात त्यांना. सो तुम्हाला अॅनालिटिकल स्किल गरजेचंच होतं. हे जे सिलेबस बदलला, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, गोष्ट बदलायची मेजर कारण ते होतं. कारण आधी जे आत्ता जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये लिटरली जो प्रकार चालू आहे ना, ते तहसीलदार लोक, कलेक्टर लोक वगैरे सगळे, डेप्युटी कलेक्टर वगैरे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न या अशा ऑर्डर्स लिहिता येत नाहीयेत. मॅक्झिमम लोक काय करतायत, वकील ठेवले त्यांनी, फायली वकिलांना देतात, ऑर्डर ड्राफ्ट करून आणा, स्वतःचे पगारी. एवढे कॉन्फिडेन्शियल माहिती, एखाद्याची प्रायव्हेट इश्यूची माहिती वगैरे तुम्ही सरळ बाहेर लोकांना देऊन टाकताय. आणि हे खूप, आता माझे मिसेस जे हे त्यांच्या अंडर जे लोक येतात, इन्स्पेक्टर ऑफिसर, इन्कम टॅक्सला मध्ये आहे ती, सो तिने IPS नव्हतं घेतलं, सो IRSला. ती सांगत होती इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ते जे ईमेल पाठवा ह्यांना, त्यांना समन्स पाठवा, ही कामं ते करतात. ही कामही त्यांना बघावी लागतात नीट. बाय ह्याने ईमेलमध्ये एखादा शब्द चुकीचा लिहिला आणि पुढे मोठा काही इश्यू झाला. सो त्याच्यामुळं सिनियर लॉबी एवढी वैतागलेली ह्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमुळे की हा बदलणारच होता डिस्क्रिप्टिव्ह, किती काही झालं असतं तरी. थोड्या अंतरामुळे फक्त पुढे गेला 2 वर्ष, आता ते फिक्स आहे पुढचे 10-12 वर्ष. आणि लिटरली पुढचे लेक्चर जेव्हा अटेंड करताना हे माझं वाक्य लक्षात ठेवा, लिटरली सांगतोय तुम्हाला, बॅच जशी आपली पुढे चालत जाईल ना, तुम्हाला ही गोष्ट कळेल. क्लिअर कट सांगतोय, लाईव्ह आहे आपण. मेन्स क्रॅक करणे इज मच मोर इझी दॅन द प्रिलियम. आणि आमचे सगळे स्टुडंट जे आहेत पहिले, किंवा ह्याच्या सगळे टॉपर लोक पण आहेत, टीना डाबी असो, सृष्टी देशमुख असो, माझी मिसेस असो, कोणी असो, ह्यांनी परत प्री दिली ना, नो गॅरंटी निघेल का नाही. कितीतरी पोरं 4-4 वेळा प्री मेन्स इंटरव्ह्यू गेलेले, पुढच्या अटेम्प्टला प्री नाही निघत. पण ही सगळी पोरं मेन्सला बसवली ना, 100% मेन्स काढणार, लिटरली सांगतोय. कारण मेन्सचे पुढे मार्कलिस्ट वगैरे दाखवतो, तुम्हाला ते कळत जाईल. इथिक्स 1 टाइम आहे, स्टॅटिक पार्ट क्लासमध्ये शिकला, आन्सर रायटिंग करा, बदलतच नाही तो. एसे पूर्ण स्टॅटिक पार्ट, एकदा लिहिता आला ना चांगला एसे, असं कधीच होत नाही की माझा पुढचा एसे खराब झाला, अंटिल तुम्ही काहीतरी कंटेंटच चुकवलं. आणि मी जेव्हा इथं तुम्हाला आता आपला एसे शिकू ना, तुम्ही 20 वर्षांनी तुमच्या पोरांना, नातवाला शिकवचाल एसे कसा लिहायचा असतो. ते 1 टाइम स्किल आहे, व्यवस्थित डेव्हलप केलं, समजला, फीडबॅक घेतला, ते होऊन जातं. ह्या 2 पेपर 150-150 मार्काला मार्क्स येतात, 250-250 मार्काचे 1750 मध्ये. ऑप्शनल स्टॅटिक आहे मॅक्झिमम. पेपर 2 थोडेफार डायनेमिक असतात, पेपर 1 तर स्टॅटिकच आहे सगळ्याचा. त्याचाही अभ्यास एकदा व्यवस्थित झाला ना, क्लास आणि आन्सर रायटिंग, तेही बदलत नाही. राहिला काय GS 1, 2, 3. GS 1, 2, 3 मध्ये GS 1 मॅक्झिमम स्टॅटिक, हिस्ट्री, जॉग्राफी, त्यात काय डायनेमिक एवढं येत नाही. इंडियन सोसायटी स्टॅटिक प्लस डायनेमिक. आणि पेपर 2, 3 पॉलिटी, इकॉनॉमिक, सायन्स अँड टेक वगैरे, ते थोडे डायनेमिक आहेत. ते करंट अफेअर तुम्ही जेव्हा प्रीला करताना करंट अफेअर वाचता, त्याच्या भरोश्यावर ते डील करता येतात.
प्रीचा इश्यू काय ना, प्रीले वाचते 100 प्रश्न कुठे येणार आहेत. त्यामुळे तिथं एकच स्ट्रॅटेजी काम करते, त्याही पुढे सांगेन. एमसीक्यू प्रॅक्टिस, जे मला सांगितलं 80 पेपर सॉल्व्ह करायचे, 100 मिनिमम टार्गेट पेपरचे, त्या पुढे गोष्टी सांगत जाईल. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामुळे राहते लेखन कौशल्य विकसित करणे, जे एका दिवसात होत नाही. सो जेव्हा मी एसेचं क्लास घेईन, अँसर एसे कसा लिहायचा म्हणजे सेमिनार लेक्चर डेमो लेक्चर, तेव्हा त्याच्याबद्दल टिप्स पण देईन की अँसर रायटिंग कशी आत्तापासून तुम्ही डेव्हलप करायचं. कारण ते करायला वर्ष लागतं बरं का. लँग्वेज डेव्हलप व्हायला, चांगली स्किल डेव्हलप व्हायला, पण ते डुएबल आहे. ओके, त्याच्या ट्रिक्स पण बऱ्याच सांगेन आणि त्यात तुम्ही सुरुवातीला क्लास जॉईन केल्यापासूनच करायचा. डेली ते एक्स्ट्रा वर्क करायचं. आणि एक वाक्य म्हणजे माझ्या 10 वर्ष एक्सपिरियन्सने एकच कळलेलं आहे मला, सगळे क्लास पण करतील, मेहनत बी करतात. स्ट्रॅटेजी सांगितलं, 33% कोचिंग, 33% तुमचा अभ्यास, 33% याच्या स्ट्रॅटेजी वापराव्या लागतात. डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे वाक्य कायम लक्षात ठेवा. युपीएससी इज जस्ट एक्स्ट्रा. आणि ते एक्स्ट्रा काम जे करणार आहे ना, सिन्सिअरली, मेहनतीने, तेच गर्दी आणि ऍस्पायरंट मध्ये फरक राहतो. त्यामुळे ह्या ज्या टिप्स देतोय ना मी अनुभवातल्या, त्या नीट अंमलबजावणी करायच्या सिन्सिअरली. तुम्हाला हळूहळू फरक दिसत जाईल. म्हणजे सांगून पण ऐकत नाहीत, त्याला कोणी काय करू शकत. ओके, इथं युपीएससी म्हणजे मी फक्त क्लास घेतोय किंवा कोचिंगला आहे म्हणून मी तुम्हाला काय वागणार सगळे ऑफिसर झाला हे होता. कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, कॉम्पिटिशन करायचीच आहे. फक्त येडा गाबाळ्यासारखं लढाईत उतरण्यापेक्षा स्ट्रॅटेजीने उतरा. एवढाच एक मेजर प्रिपरेशन मध्ये सगळ्यात गोष्ट. सो घरी जाऊन आज पहिलाच अभ्यासाची एकच गोष्ट करायची, जिथं पण अभ्यासाला बसताल, क्युबिकल, रूम, टेबल, काही वरती एकच कागदावर झेरॉक्स मारून एक गोष्ट लिहायची, स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी, 3 शब्द डायरेक्ट लिहून ठेवायचे. आणि कुठलाही गोष्ट करताना स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी कशा का लागतात ना, पुढे अजून बऱ्याच सांगेन, तुम्हाला त्याचा अर्थ आता कळत जाईल. सो त्यामुळे सांगितलं लेखन कौशल्य 1750 रायटिंग आहे, नो स्कोप फॉर इट. त्यानंतर वृत्तपत्रांचे विश्लेषण, अभ्यासक्रमाशी जोडणी, हे पण कसं करायचं, करंट अफेअर्सशी लिंकिंग, सगळ्या ज्या गोष्टी वाचतात, कन्सेप्च्युअल अनालिसिस. आज झालं तर आज सांगेन हा पार्ट, नंतर नाहीतर पुढच्या डेमोला. आणि वैयक्तिक मार्गदर्शन, ह्याच्यामध्ये मी जे विषय शिकवतो मेन्स रिलेटेड महत्वाचे. सो इथिक्स, एसे आणि भारतीय समाज. सो जवळपास 250 मार्काचा इथिक्स पेपर, 250 मार्काचा एसे, आणि जीएस मध्ये भारतीय समाज जो पार्ट 250 पैकी जवळपास 80 मार्काला येतो. हे 580 जवळपास 600 मार्काचं कंटेंट मीच तुम्हाला शिकवणार आहे क्लासमध्ये. 3 इंटरनेटेड टॉपिक आहेत. ओके, त्याचं तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. माझ्या नोट्स माझ्या क्लासमध्ये शिकवलेलं आणि पेपर आणून चेक करून घेऊन जायचे माझ्याकडून, काही बघावं लागणार नाही या विषयाचं. ओके, आणि नंतर मेन्सची आन्सर रायटिंग प्रॅक्टिसला पण मीच असेल, क्वेश्चन आन्सर रायटिंग करून घेणे वगैरे सगळा पार्ट. ओके, सो आता हे गोष्टी एक एक बघत जाऊ. सो बेसिकली मग प्रिलियम काय आहे. सो प्रिलियमचे पण वेगवेगळे शिक्षक आपले विषय त्याचे डिटेल घेतील. उद्या मी इथिक्स घेईन, परवा पवनवाडी सर हिस्ट्रीचं प्रिलियम ओरिएंटेशन सांगतील, आणि त्यानंतर मग जवाद काझी सर हिस्ट्रीचं मेन्स प्री दोन्ही अँगलनी सांगतील. जे अनालिटिकल पार्ट जवाद काझी सर आहेत. सो मी जस्ट सांगितलं की आम्ही युपीएससीची एमपीएससीची प्रीची फॅकल्टी आहे, जे ऑब्जेक्टिव्ह नेचरवाली, तेही क्लास घेणार तुमचे प्रीचे, आणि अनालिटिकल युपीएससीची आमची फॅकल्टी आहे, ते क्लासेस घेणार तुमचे मेन्सचे. सो ऍक्च्युली इथे ज्या बऱ्याच इंडिव्हिज्युअल बॅचेस चालतात, खूप रिपीटेड नावं आहेत, धनंजय मते सर इकॉनॉमिक्सला, पवन माळी सर हिस्ट्रीला वगैरे, अवधूत कल्याण सर जॉग्राफी वगैरे, हे सगळे माझे एकदम बेस्ट फ्रेंड आहेत. तर मग त्यांना मी सांगितलं इकडे यावं लागतं आता, कारण युपीएससी गाईडमध्ये मी शिक्षक असतो तर वेगळी गोष्ट आहे, आता मी पार्टनर पण आहे इथे. ओके, सो लाईक हेच आहे ओनर डायरेक्टर, त्यामुळे माझा क्लास आहे, त्यामुळे तुम्हाला घ्यावे लागणार. सो आता एमपीसी क्रॅश कोर्सची आपण जी बॅच लॉन्च केली त्याला पण ते त्यांचे लेक्चर घेत आहेत. ओके, आणि इंटिग्रेट बॅचला पण ते त्यांचा प्रिलिमचा पार्ट शिकवतील. आणि आमच्या मग इकॉनॉमिक्सच्या जॉग्राफीच्या जे युपीएससी गाईडला युपीएससी शिकवतात महाराष्ट्रातल्या ज्या फॅकल्टी आहेत, ते तुमचा मेन्सचा पार्ट, जसं मी युपीएससीला शिकवतो मराठीत एसी इथिक्स. आता याच्यामध्ये मग तुमचं प्रिलियमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, सिलेबस ही सांगतो मी. सो 200 मार्काचा GS1 आणि तुमचा सीसॅट 200 मार्काचा. युपीएससीचा सीसॅट आहे ना, तो लय भयानक असतो, तुमची राज्यसेवा एवढी अवघड करत नाही. तो क्वालिफाईंग आहे, 66 मार्क लागतात जे निघतात. दोन्ही पेपर मराठी इंग्लिशमध्ये देऊ शकता. युपीएससीचं काय झालंय ना, की जुना सिलेबस होता ना युपीएससीचा, त्यात मॅटर काय होता, प्रिलियम मध्ये 2 पेपर कुठले असायचे, जनरल स्टडीचा एक आणि ऑप्शनलचा एक पेपर, ऑब्जेक्टिव्ह ऑप्शनलचा, हिस्ट्री पॉल सायन्स जो पण आहे ना त्याचा. ज्यांनी 10 वर्ष प्रिपेअर केलं ना, 10वी 12वी पासूनच 10 वर्ष, ऑप्शनल
चांगला असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह स्टेट पॉईंट मारा, चांगलं जमायचं त्यांना. जसं जुन्या सिलेबसमध्ये एमपीएससीच्या होत होतं ना, जे ज्यादा वर्ष करतात त्यांची पोस्ट निघायची, प्री निघायची, ऑब्जेक्टिव्ह मेन्स निघायची. आणि प्री जीएस त्यांचा ज्यादा कमांड, प्री निघली फक्त रट्टा मारो ऑप्शनलच्या भरोशावर. मेन्सला गेलं की मेन्सला जे पेपर होते ना 300 मार्काचे, त्याच्यामध्ये काय होते, जीएसचे 2 पेपर, एकच होता आय गेस, आणि ऑप्शनलचे 2 ऑप्शनल असायचे, 4 पेपर, 300 1200 मार्काचा ऑप्शनल, जीएसचे 2 300 1800, आणि मराठी इंग्लिश काय ते तुमचे क्वालिफाईंग. ऑप्शनलचा जर 10 वर्ष अभ्यास झालाय ना, ते 1200 मार्कात तो चिकार स्कोर करायचा, जीएस मध्ये येऊ न येऊ, ऑप्शनलच्या बरोबरवर मेन्स क्रॅक. आणि मॅक्झिमम जी ब्युरोक्रेसी सिलेक्ट होत होती ना रट्टा मारो गँग, युपीएससीला हेच नको होतं. रट्टा मारो, जे प्रश्न आता जे एवढे डायनेमिक आहेत प्रशासनापुढं, ही ग्रँड टूर आली, पटकन सगळं ऑर्गनाईज करा, रट्टा मारूच नको. आणि सिलेबसमध्ये त्यांना एकच सांगितलं, ज्या कमिटी बसले ना, आपलं जसं एमपीएससी बदलायला कुठली कमिटी बसलेली, दळवी आयोग, तसं त्यांच्या ज्या बसलेल्या कमिटीज, सेकंड एआरसी, बऱ्याच कमिशन्स होत्या, त्यांनी जे सांगितलेलं की युपीएससी प्रशासन सुधारायला काय करा, तर त्याच्यामध्ये हे रट्टा मारो गँग नको, डायनेमिक सिव्हिल सर्वंट पाहिजेत आम्हाला. आणि तसा सिलेबस म्हणून आणला सीसॅट. तर सीसॅट आणला की युपी बिहारमध्ये फुल आंदोलन चालू झाली की सीसॅट जमत नाही म्हणून रट्ट्याच्या भरोशावर पास व्हायची एवढी पोरं. मग आंदोलन झाली, पॉलिटिकल इश्यू झाला, युपीएससी म्हणजे ठीक आहे क्वालिफाईंग करतो, काउंट नाही करायचे मार्क. तर आता आधी कसं होतं, एखादं सीसॅट नाही चांगलं मार्क काउंट व्हायचे आधी सीसॅटचे. जीएस मध्ये त्यांनी 120 140 काढले, तुमचे 130 आले सपोज. सीसॅट अवघड आहे, 70 आले, 60 आले, 130 अधिक 60 190 वर गेला, कट ऑफ निघली, मेन्स लिहिसा. त्यांनी आंदोलन केली, नाही सीसॅट नाही पाहिजे. एखादं सीसॅट चांगलं असतं, जीएस कमी असतं, असं कोणी नाही प्रश्न जीएसचं नॉलेज पाहिजे, सीसॅटचं पण पाहिजे ना, तुम्हाला निर्णय घ्यायचे, डिसिजन मेकिंग, लॉजिकल रिझनिंग. आयोगाने काय केलं मग, 14-15ला काउंट होतो ते मार्क, नाहीत काउंट करायचे, क्वालिफाईंग करतो. आयोगाला क्लिअर होतं, भाई आम्हाला रट्टा मारू नको, एक्झाम ही काय तुमच्यासाठी नाही, एक्झाम प्रशासनासाठी आहे, त्यांना जशी गरज आहे अधिकाऱ्यांची. ते म्हणजे ठीक आहे क्वालिफाईंग तर क्वालिफाईंग. आणि असा युपीएससीचा क्वालिफाईंग पेपर केला नाही, निम्मी कॉम्पिटिशन प्रिलिम मध्ये संपून टाकतात, क्वालिफाय होऊन नाही देणार. सो एक प्रकार असतो कुराडीवर पायावर कुराड मारणे, आंदोलन करून कुराडीवर पाय मारले यांनी. आणि युपी बिहार मधला जो पर्सेंटेज ऍक्च्युली कमी झालं युपीएससीत, आता सगळ्यात जास्त सिलेक्शन महाराष्ट्रात नव्हतं. आपल्या शाळा झेडपीच्या कम्पॅरेटिव्ह त्यांच्या बऱ्याच चांगल्या आहेत, आपल्याकडे एज्युकेशन त्या कम्पॅरेटिव्हली बरंच चांगलं आहे. सीसॅट बिसॅट मध्ये आपली पोरं आरामात मॅनेज करतात, जे त्यांचं होतच नाहीये. आणि आता सगळ्यात जास्त सिलेक्शन महाराष्ट्रातलं आहे, जवळजवळ 1000 युपीएससी पोस्ट तर 89, 90, 100 दरवर्षी, एखाद्या वर्षी कमी जादा आकडा होतो याच्यामध्ये युपीएससी. सो हा जो प्रकार आहे सीसॅटचा, युपीएससी क्वालिफाय होऊन देत नाही, एवढा अवघड करते, पण एमपीएससी तसा करत नाही. रिझनेबल पेपर आहे, मी बघितलाय, आरामात तुम्ही करू शकता. सो त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्या क्लासमध्ये जे सीसॅट होईल तेवढ्यावर पण तुम्ही आरामात 66-70 मार्क वाढवू शकता. जीएस जो आहे त्याचा आपण टॉपिक वाईज ज्याचे मार्क काउंट होणार आहेत, आता त्याचा कट ऑफ कसा राहील नाही राहील, पेपर कसे येतील व्हॅरी. पण ह्या वर्षी जो पेपर झाला ना आपला आयोगाचा पहिली प्रिलिम, पॅटर्न मी सांगितलं ना, 30-40 प्रश्न त्यांनी कन्सेप्च्युअल काढले, पण बाकी बऱ्यापैकी फॅक्च्युअल होते. त्यामुळे प्रिलिम बदलायचा अजून त्यांचा प्लॅन आहे का नाही पण म्हणूही शकत नाही. का, कारण लगेच लय कालवा गोंधळ झाला असता, आंदोलन, पोरं जास्त आंदोलन करते आहेत, रिस्क नको त्यांचं म्हणणं असेल. मे बी 2 वर्षांनी 3 वर्षांनी प्रिलियम बदलतील. युपीएससीचा पण आधी प्रिलियम त्यांनी ऑब्जेक्टिव्ह टाईपच जास्त याची कन्सेप्च्युअल बनवायला लागले, अजून बदलली नाही. म्हणून मग आम्ही पण जो क्रॅश कोर्स घेतोय किंवा इंटिग्रेटेड बॅच, तुम्हाला दोन्ही साईडनी फॅकल्टी शिकवतील. ऑब्जेक्टिव्हचा पण कसा फोकस करायचा आणि मेन्सचा पण अनालिटिकल कसा करायचा. आता ते अजून 1-2 पेपर जसे होत जातील, आपणही तसं इव्हॉल्व व्हायचं. नाही झाला तर डायनासोर होईल तुमचा. फक्त बेसिक एवढाच पॉईंट आहे, आयोग बदलतोय, पॅटर्न बदलतोय, तुम्ही बदला. आता त्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत. सो जनरल स्टडीज मध्ये आता पहिलं लक्षात ठेवा, आयोगाने काही जरी प्रश्न विचारला ना, तुम्ही सिलेबस नावाला बघा, सिलेबसला काय अर्थ नाही, लिटरली सांगतोय. इथिक्स मध्ये कुठेही त्यांनी कुठल्या तत्वज्ञानाचं नाव नाही दिलं, महावीर, गुरु नानक वगैरे, सगळ्यांवर प्रश्न येऊन गेले. तुम्ही आयोगाला म्हणूच शकत नाही की हा प्रश्न का विचारला, का सिलेबसच्या बाहेर आहे. कारण पेपरचं नाव काय आहे, जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. ते म्हणून हे सामान्य अध्ययनाचा पार्ट आहे. ओके, सो त्याच्यामुळं युपीएससी एमपीएससी मध्ये बऱ्यापैकी ओपन एंडेड अभ्यास करावा लागतो प्रिलियमसाठी. वाचताना जास्त गोष्टी वाचा, आवाका तुमचा फास्ट पाहिजे.
आणि आवाका वाचता पाहिजे ना तर करायचं काय लागतं, तुम्हाला जास्त कन्सेप्ट बघावं लागतं, त्यासाठी ज्यादा एमसीक्यू प्रॅक्टिस करावी लागते, ज्यादा प्रश्न. आणि प्रिलियम क्रॅक करायला एकच स्ट्रॅटेजी, पुढे तुम्हाला कळत जायला हळूहळू उत्तर झालं. जसं एमसीक्यू, आता एमसीक्यूनी काय होतं की एक सिंपल कन्सेप्ट हिस्ट्री मधला सांगायला तुम्हाला. स्वदेशी आंदोलन तुम्ही वाचलं असेल इतिहासात, ह्यांनी पण केलं, लाल बाल पाल 1905 स्वदेशी मुवमेंट. गांधी पण आल्यावर काय म्हणले एनसीएम मध्ये, स्वदेशी. मग प्रश्न येतो स्वदेशीवर, गांधी आणि स्वदेशीवर खालीलपैकी कुठली वाक्य बरोबर आहेत. मग गांधींचं स्वदेशी म्हणजे भारतीय यांनी हे जे इंडस्ट्रियलिस्ट किंवा भारतीय औद्योगिक ह्याच्यात क्षेत्रात कंपन्यांमध्ये बनलेल्या गोष्टी विकत घ्या, इंग्रजांच्या गोष्टींचा बहिष्कार करा, अशी काही 1-2 वाक्य येतात, तुम्ही लगेच टिक मार्क करता, हा स्वदेशी बरोबर. नंतर मग आन्सर गेलं कळतं, अरे चुकलं. मग काय चुकलं, मग तुम्ही एक्सप्लेनेशन बघता, टीचरला विचारता, मग कळतं अरे दोघं स्वदेशी बोललेले पण स्वदेशीमध्ये फरक होता. सो लाल बाल पाल जे स्वदेशी बोललेले होम रूल कन्सेप्ट, त्यांच्यासाठी स्वदेशी म्हणजे एनिथिंग मेड इन इंडिया. मग कपडे विकत घ्यायचे तर मँचेस्टरच्या मिल ओनरनी जे कपडे बनवले त्याच्याऐवजी मुंबई गुजरातच्या मिल ओनरनी बनवलेले कपडे घ्या विकत. इंडियाच्या इंडस्ट्रियलिस्टनी बनवलेल्या गोष्टी विकत घ्या, त्यांचं स्वदेशी. गांधीचं स्वदेशी म्हणजे इंडियाच्या इंडस्ट्रियलिस्टनी बनवलेले नाही. गांधीसाठी स्वदेशी होतं कपडे ते नाही जे मुंबई गुजरातच्या मिलमध्ये बनले, ते कपडे जे चरख्यावर बनले, डी इंडस्ट्रियलाइज्ड. सो गांधीसाठी स्वदेशी म्हणजे चरख्यावर बनलेलं. गांधीसाठी खुर्ची म्हणजे नीलकमलची नाही, एखाद्या सुतारांनी बनवलेली. त्याच्यामुळे पैसा गोरगरिबांच्या पॉकेटमध्ये जायला लागला आणि ह्याच्यामुळेच गांधी जेव्हा एनसीएम लॉन्च केला करोडो लोक रस्त्यावर होते. स्वदेशीमध्ये मुंबई आणि पुणे आणि कलकत्ता सिटीच्या पण बाहेर नव्हती, अख्ख्या महाराष्ट्र कलकत्त्यामध्ये पण होती, बाकीच्या भारतात तर काहीच परिणाम नव्हता स्वदेशीचा. मास मुवमेंट नव्हती, कर्जनी सगळी मिटून टाकली, गांधींनी करोडो लोक रस्त्यावर आणली. सो हे जे टेक्निकल फरक असतात छोटे छोटे, ते एमसीक्यूनी जास्त कळतात. प्रिलिमसाठी एमसीक्यू, तुम्हाला जे पण विषय शिकवून होणार ना लगेच त्याच्यावर एमसीक्यू टेस्ट असतात, दर रविवारी द्यायच्याच. त्या चुकातूनच तुमचं जास्त नॉलेज गेन होतं. आणि इथं आलाय कशाला बरं तुम्ही, परीक्षा द्यायला. तर मग परीक्षा द्यायला आला ना तर परीक्षेला भीचं नाही, सगळ्या संडेच्या टेस्ट घेऊन द्यायच्या. इतके पेपर द्यायचे ना की संडेला हॉबीज ठेवायची. संडेची हॉबी काय, सकाळी उठून करतो, आज ब्रेकचा दिवस पेपर देणे, नुसतेच पेपर द्यायचे. इतके हे परीक्षा द्यायला येऊन बरेच पोरं टेस्टलाच भितात, टेस्ट द्यायलाच येत नाहीत. असला वेडापणा करायचा नाही. परीक्षा द्यायला ना कॉम्पिटिटिव्हची इतक्या पेपर द्यायचे, मग सॉल्व्ह करायचे. 10 उलट येऊन मला सांगा की सर पेपर कमी पडतात, अजून टेस्ट घ्या आमच्या. ओके, आणि हेच फरक आहे ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो प्रिलिमसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजी एकच आहे, एमसीक्यू. पण त्याच्या आधी गोष्टी शिकाव्या लागतात, मग एमसीक्यूतून त्याचं नॉलेज रिफाईन होतं. तुमचं जे वाचलंय ते खरंच नीट कळालं आहे का नाही ते कळतं. मग त्याच्यामध्ये काय काय टॉपिक आहेत, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी, सगळंच करंट अफेअर येतं. करंटचे ज्यादा प्रश्न येतात, त्यामुळे आपण क्लासमध्ये पण त्याच्यावर बराच फोकस करायचा करंटचा. आता करंटमध्ये ओके तुम्हाला करंट अफेअर मॅगझिन पण सगळं मिळत जातं आणि पेपर वाचणे बऱ्याच गोष्टी सांगतायत. कॅमेऱ्यावर मी तुम्हाला सांगतोय पेपर वाचू नका, चाकाचा शोध लावू नका, मगाशी सांगितलं. लिटरली का अजून सांगतो पर्सनल एक्झाम्पल. आता माझ्या मिसेसचे जिथं राहत होतो घराची एक गॅलरी अशी बॅक साईड रूमच्या तिकडे होती. मी एक दिवस गेलो, होती दार उघडलं बऱ्याच दिवसांनी, गॅलरीत 10-12 पेपरच्या गुंडळ्या करून पडलेल्या. मी जाऊन तिला म्हटलं अरे तू वाचायचे नसतील तर ते बंद तरी कर पेपर, ते वाच तरी. दुसऱ्या दिवशी मी उठलो 2 दिवसांनी, म्हटलं पेपर कुठे आजचा बघायला गेलो, म्हणजे बंद केला. म्हणलं का, तूच म्हटला वाचायला नसेल बंद कर, केला बंद. पण ते करंट अफेअरचे मॅगझिन डायरेक्ट रेडीमेड कोचिंग क्लास तुम्ही याच्यासाठी तेवढ्यासाठी झालेला आहे. आमची लोक पूर्ण ते मॅगझिन वाचतात, एक माणूसच कंटेंटसाठी असतो. ओके, आणि डायरेक्ट तेच मटेरियल वाचून रिफाईनवाले युपीएससीचं पेपर तुमच्यासाठी लिहिणार नाही. इंडियन एक्सप्रेस असो, हिंदू असो, सगळे असो. ओके, आणि पेपरमध्ये सांगितलं अॅनालिटिकल थिंकिंग डेव्हलप होतं, काळजीच करू नका. एसएन इथिक्समध्ये असं थिंकिंग चेंज होईल ना तुमचं, समाज धर्म सगळ्याच बद्दल बघायचं की काय ते पेपर वाचून होणार नाही तेवढं हितं होईल. बुद्धार महावीरान सगळे तत्वज्ञान गांधी आंबेडकर शिकल्यावर. त्याच्यामुळे थिंकिंग डेव्हलप व्हायला पेपर वाचणार असल्या गोष्टी करू नका. ओके, आणि टू द पॉइंट करंट अफेअर वाचा मॅगझिन. आणि आता पण माझे जे मेंटरशिपची मुलं आहेत युपीएससीची जे येत आहेत सगळ्यांना सांगितले पेपर वाचू नका, तुमचे करंट अफेअरचे सोर्सेस वाचा, डायरेक्ट मॅगझिन. मी डेली पेपर वाचतो त्यांचा, नाही जरी झाला ना, आता माझे 8-10 दिवस शेड्यूल खूप बिझी होतं, 10-12 दिवसाचे इंडियन एक्सप्रेस घरात तसेच पडलेले, घरच्यांना माहिती आहे. त्यांना सांगितले वरचं पान फाटलेलं असेल ना पेपरचं
की हा माझा वाचून झालाय, तोच साईडला टाकायचा. पेपरचं वरचं मान फाटलं नाही म्हणजे वाचायचा राहिलाय, कुणी टाकून द्यायचा नाही. माझे अख्खे साठलेले असतात, किंवा मी दिल्ली वगैरे क्लास घ्यायला गेलो, 15-15 दिवसाचे तसेच असतात. आल्यावर अख्खा वाचतो. ग्रुप आहे त्याच्यावर डायरेक्ट मी ती गोष्ट पाठवतो. पेपर असल्यावर ही गोष्ट महत्वाची आहे, पॉईंट आउट करून ठेवा आणि ही वाचा. डायरेक्ट त्याच्याबद्दल मी ती फॅक्ट पाठवतो. तेवढीच पुरं गुगल करतात, तेवढीच बघून घेतात. अख्ख्या पेपरमध्ये दिवसात 3-4 पॉईंट्स असतात, तेवढे पाठवतो, तेवढेच बघून घेतात. बाकी काही पेपर वाचत पण बसत नाही. सो डेली मी त्यांना लिहून पाठवतो, प्रिलियम पॉइंटर ही गोष्ट वाचा, मेन्सच्या अँगलनी ही गोष्ट महत्वाची, ही नोट्स बनवा, हे वाचा. सो तुम्ही फक्त तेवढंच करायचं. स्वतःचे करंट अफेअर मॅगझिन, मी तुमच्यासाठी पेपर वाचत आहे, काळजी करू नका. पेपर वाचावे लागतात. जो युपीएससीत मास्तर वाचत नाही ना पेपर, त्याचं करिअर संपलं. युपीएससी सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. पण मी जर ते काम करतोय, तुम्ही कशाला चाकाचा शोध लावताय परत? डायरेक्ट तुम्हाला रेडीमेड जेव्हा पॉईंट दिवसात बघायचं, कधी आले, काय पॉईंट आलाय सरांचा. कधी कधी मला अख्खे पेपर आठवड्याची शनिवारीच वाचतो मी, डायरेक्ट 40-50 गोष्टी पाठवून देतो. या 5 पाठवा. आणि आम्हाला माहिती आहे ना कशावर प्रश्न युपीएससी बनवू शकते, कसा प्रश्न बनवू शकतो. आता पंजाब गव्हर्नमेंटने 5 अखाल शिखांचे जे अखाल तख्त आहेत त्यांना रिकॉग्निशन दिलं, लॉ पास केला. मी लगेच पॉइंटर पाठवले. 5 अखाल तख्त कुठल्या सिटीमध्ये कुठलं आहे, कधी बनलं गेलं, कुठल्या गुरुचं ते तख्त आहे, गोष्टी सगळ्या बघून घ्या. ओके. तसं तुमचा हा जो आहे छावा मूवी आला बाय, मग संभाजी महाराजांबद्दलच्या सगळ्या बेसिक गोष्टी, संभाजी महाराजांची कुठली कादंबरी लिहिली गेली, मूवी कुठल्या कादंबरीवर आला, काय वाचायचंय मी डायरेक्टच लिहून देतो. गुगल करा आणि वाचून घ्या. सो तुम्हाला ते कळलं पाहिजे. तसं मग तुम्हाला आयोगाच्या काही गोष्टी आल्या, मी तुम्हाला ते डायरेक्ट पॉइंटर पाठवणार आहे, हे गोष्टी करा, ही गोष्टी वाचायच्या आहेत, तेवढ्याच तुम्ही करायच्या. सो करंट अफेअरला ही बेसिक स्ट्रॅटेजी, नंतर करंट अफेअरचं पण सेपरेट लेक्चर होईल, कसं अभ्यास काय काय करायचा आहे. पण एवढं लक्षात ठेवा, मॅगझिन डिगभर करंट अफेअर होतं. मी ज्या गोष्टी पॉइंटर पाठवले ते वाचून डिगभर होतं. नंतर क्लास करंट अफेअरचे होणार तुमचे, जे विकली किंवा मंथच्या एंडला एखाद दिवशी. जनरली ते कसं करतो आम्ही, की एखादी फॅकल्टी अचानक आजारी पडते, काही गोष्टी होतात, त्यावेळी डायरेक्ट मग करंट अफेअरचे लेक्चर शक्यतो घ्यायचे, की तुम्हाला बंग देण्यापेक्षा. ओके. सो करंट अफेअरचे असे रेग्युलरली लेक्चर होतील आणि राहिलेलं पूर्ण एंडला फुल लेक्चर होतील. त्याच्यात जे करंट अफेअर दिलं तेवढं, आणि नंतर ज्या टेस्ट देता तुम्ही. आता आपली युपीएससी करंट अफेअर जो महत्वाचा पॉईंट आहे, युपीएससी गाईडची जी मेन्सची टेस्ट सिरीज चालू आहे, सॉरी प्रिलियमची युपीएससी साठीची 48 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये 30 टेस्ट आहेत सेक्शनल, पॉलिटिक्स, हिस्ट्री सगळ्या विषयाच्या. 20 टेस्ट आहेत फक्त करंट अफेअरच्या. म्हणजे तुम्ही 20 टेस्ट गुणिले 100, 2000 टॉपिक वाचताय करंट अफेअरचे. आणि 8 टेस्ट आहेत तुमच्या ह्याच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह एंडला. आणि प्लस पॉइंटर मी वर्षात 1001 पॉईंट पाठवीन, 3000. आणि बाकीचे करंट अफेअर गोष्टी तुम्ही करता. सो स्वतः काही करत बसू नका. डिगवर तुम्हाला जे कंटेंट मिळेल तेच फक्त नीट वाचायचं. ते सोडून मग अजून काय, भारताचा इतिहास, जिथं त्यांनी काय लिहिलंय, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. ओके. त्यासाठी आपल्याकडे बेस्ट फॅकल्टी आहे, पवन सर, पवन माळी सर. हिस्ट्री तुमचा महाराष्ट्राचा वगैरे इतिहास ते जास्त घेतील, आणि प्रिलियमचा ओरिएंटेड, आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, सो इंडियन नॅशनल मुवमेंट. सो याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा पण इतिहास. आता त्याच्यामध्ये इतिहास म्हणजे काय असं क्लिअर कट मेन्शन नाही, पण मध्ययुगीन, प्राचीन आणि आधुनिक भारत तिन्ही वाचावं लागतं. आर्ट, आर्किटेक्चर, कल्चरचे प्रश्न येतात, ते जास्त प्रिलियम मध्ये जास्त विचारतात आजकाल. आणि तुमचा महाराष्ट्राचा पण सेम, आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, इंडियन नॅशनल मुवमेंट. त्यानंतर महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. पण याच्यामध्ये पण भारताचा भूगोल, जगाचा आणि महाराष्ट्राचा पण भूगोल सांगितलाय. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न तुमचे येतात भौतिक, फिजिकल जॉग्राफी, नद्या, हे भूकंप, हे जे जनरल जॉग्राफीचे जे कन्सेप्ट आहेत त्याच्यावर. सामाजिक आर्थिकवर पण थोडे प्रश्न येतात, पण ज्यादा वेटेज तुमचं भौतिक भूगोल जो आहे जॉग्राफीमध्ये, तो जो पार्ट आहे त्याच्यावर, प्लेट टेक्टॉनिक्स वगैरे अशा ज्या थिअरीज आहेत. सो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बेस्ट फॅकल्टी, अवधूत कल्याणे सर प्रिलियमच्या अँगलनी घेतील, आणि कोंद्रे सर म्हणून जे आहेत आपले, आणि सुमित वाघ वगैरे, ते मेन्स युपीएससीच्या मेन्सच्या अॅनालिटिकल रिझनिंग ओरिएंटेड जो पार्ट असतो. देन महाराष्ट्र आणि भारत, राज्य व्यवस्था आणि शासन, घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे, ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत दोन्हीची वाचायची आहेत. सो बेसिकली पॉलिटीचा पार्ट सगळा. आणि देन मूलभूत संख्या ज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ, घनफळ, काळ, काम, वेग, सरासरी, वय, शक्यता इत्यादी, हे जे तुमचं हे जे आहे, सॉरी, तर आर्थिक सामाजिक विकास वगैरे. देन आर्थिक सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. सो तुमचा बेसिक इकॉनॉमिक आणि पॉलिसी रिलेटेड पार्ट. त्यानंतर हा एक एमपीएससी मध्ये सामान्य विज्ञान. आता युपीएससी मध्ये ना
जनरल सायन्स आणि सायन्स अँड टेक दोन्हीवर प्रश्न येतात. ह्यांनी सामान्य विज्ञान म्हणलेलं आहे, सायन्स अँड टेक मेन्स मध्ये आहे, म्हणून याचा अर्थ बरेच पोर असं लावतात की सामान्य विज्ञान जास्त वाचा. प्रश्न येतात सामान्य विज्ञानाचे. जनरल सायन्स म्हणजे काय, बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, न्यूटन ब्युटन यांच्यावर, ते खूप इझी पार्ट आहे कळायला. ओके, पण सायन्स अँड टेक जो आहे ना तो मेन्स मध्ये आहे मेन्शन, पुढे दाखवेन मी, म्हणून याचा अर्थ असा नाही की प्री मध्ये प्रश्न येणार नाहीत. कारण सायन्स अँड टेक हिथं मेन्शन नसला तरी पहिला टॉपिक आहे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीतल्या ज्या पण चालू घडामोडी आहेत नवीन, न्यूक्लिअर, मिसाईल्स, सॅटेलाइट कुठला लॉन्च झाला, ते चालू घडामोडीत येतच. त्यामुळे त्याच्यातही फरक करायचा नाही. जनरल सायन्स, सायन्स अँड टेक. आणि पर्यावरण परिसंस्था हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट. आता प्री मध्ये मी सांगितलं ना वास्ट आहे, कुठून काय प्रश्न येईल गॅरंटी नसते. त्याच्यामुळं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आत्ताचा पण राज्यसेवेचा प्रिलियमचा पेपर बघा. 100 मध्ये 45 एक प्रश्न असे, 40-45 टोटली कन्सेप्च्युअल. कशा कशाचे, इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट, सामान्य विज्ञान. ओके, म्हणजे कन्सेप्च्युअल म्हणजे काय, ऍसिड बेस मध्ये काय फरक असतो, अशा टाईपचे जे येतात. चोपन मृदा म्हणजे काय, त्याच्याबद्दलचे म्हणजे एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन जसा येतो. आणि नंतर तुमचं हे जे सांगितलं की इतिहासातले थोडेफार, आणि भूगोलामध्ये पण बरेच कन्सेप्च्युअल प्रश्न येतात. आणि हे जे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत हे अजिबात चुकले नाहीत पाहिजे. 45 आले ना 40 तर एक करेक्ट झाले पाहिजेत. कारण फॅक्च्युअल जे आहेत ना, फॅक्ट लक्षात राहील नाही राहील, नीट आठवली नाही आठवली, रट्टा मारावा लागतो. कन्सेप्ट एकदा शिकला कधी चुकत नाही. युपीएससीत आलेला प्रश्न आहे, मला काय सांगायचंय थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी. पृथ्वीचे लेयर्स आहेत वेगवेगळे. वरती क्रस्ट आहे ज्याच्यावर आपण उभा आहे. आज सगळी मॅग्मा आहे, तुम्हाला माहिती आहे, लिक्विड. मॅन्टल त्याला म्हणतात. मॅन्टलमध्ये पण 2 लेअर राहतात, इनर मॅन्टल, आउटर मॅन्टल, जे फिरतोय मॅग्मा, आणि त्याच्यामुळे वरच्या प्लेट फिरतात, त्याच्यामुळे भूकंप होतात सोप्या भाषेत. त्यात तर अजून आत गेला तर आउटर कोर, तो पण लिक्विड आहे, फिरतो. आणि एक इनर कोर जो इतक्या प्रेशरवर आहे, आत सगळं लोखंड वगैरे तिकडे आहे, इनर कोर, आउटर कोर, दगड झालेला आहे पूर्ण, सॉलिड कोर. सो 4 ऑप्शन होते. युपीएससीने प्रश्न विचारला, पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड कुठून जन्माला येते? इनर मॅन्टल, आउटर कोर, इनर कोर. कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, फॅक्ट नाहीये. फॅक्ट करून लक्षात नाही ठेवायची, लॉजिकनी विचार करून नीट लक्षात ठेवायचं. आता इश्यू काय, मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होते? सायन्समध्ये तुम्ही वाचला असेल डायनॅमोचा प्रिन्सिपल. मॅग्नेटमध्ये एखादी गोष्ट फिरली किंवा इलेक्ट्रिक वायरमध्ये मॅग्नेट फिरवलं, सो कुठली मॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक आपण जे म्हणतो, ते फिरलं पाहिजे. तर पृथ्वी जेव्हा बनली ना मॅग्मा, पृथ्वीमध्ये काय होतं, सगळ्या ज्या तुमच्या हेवी गोष्टी होत्या ना, आयर्न, निकेल, त्या सगळ्या खाली गेल्या. हेवी आहेत ऑब्व्हियसली, कोरकडे गेल्या, हलक्या गोष्टी वर राहिल्या पृथ्वीच्या. आणि त्याच्यामुळं सगळं लोखंड जे आहे ना पृथ्वीच्या सेंटरला गेलं बरंच. सो तुमचा जो मॅन्टल आहे बाहेरचा, फिरतो, तो मॅग्मा आहे, पण फिरला तरी त्यात लोखंडच नाहीये मॅग्नेटिक फील्ड जन्माला घालायला. आणि इनर कोर जो आहे ना, एवढ्या प्रेशरवर आहे ना की तो नुसता सॉलिड आहे, दगड, तो फिरतच नाही लोखंड असलं तरी. नुसतं लोखंड असून फायदा नाही, फेरोमॅग्नेटिक मटेरियल फिरलं पाहिजे. ते फिरतंय काय, आउटर कोर. आउटर कोरमध्ये लोखंड पण आहे, फिरतंय पण. मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड आपली तिथून जन्माला येते. आता जे कन्सेप्ट सांगितला नीट समजला. आता हा प्रश्न कधी बी येऊ, आणि हा कन्सेप्ट तुम्ही तुमच्या 20 वर्षांनी तुमच्या पोरांना सांगता, बाय मॅग्नेटिक फील्ड कुठून येते. सो कन्सेप्च्युअली शिकला ना, ह्या गोष्टी चुकल्याच नाही पाहिजे. आणि असे 40 प्रश्न जो मारतो ना परफेक्ट कन्सेप्टवर. मग आता जी एमपीसीचे क्रॅश कोर्स चालू आहे ना आपला, ह्या पुढच्या प्रीसाठी सगळ्या विषयांचे लेक्चर झाले की सायन्स अँड टेक, जनरल सायन्सचे मीच घेणार आहे. मला लय आवडीचा सब्जेक्ट आहे, माझा सगळ्यात स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे तो. 12वीला मला केमिस्ट्रीत 99 होते. ते 1 मार्क बी यांनी मुद्दा म्हणून कट केला, कारण स्कॉलरशिप द्यावी लागते, फुल मार्क आले की आहे शासनाला. फिजिक्समध्ये 97 आणि काय त्याला म्हणतात, बायोलॉजीमध्ये 97, फिजिक्समध्ये 93 आणि मॅथ्स पण होता. सो पॉइंट इज, हे जनरल सायन्स सायन्स टेक तेव्हा शिकवेन. ह्याच्यानंतर मी फक्त एक्स्ट्रा लेक्चर यांचे घेणार आहे सगळे विषय झाल्यावर. युपीएससी एमपीएससीत गेल्या 10 वर्षात आलेले सगळे कन्सेप्च्युअल क्वेश्चन कुठल्याही विषयाचे असो, फक्त कन्सेप्च्युअली काढणार आहे. दर पेपरमध्ये 30-40, 501 क्वेश्चन. आणि शेवटी आता काय माझाच क्लास आहे, इथे काय टेन्शनच नाही. सगळ्याचे हे कन्सेप्ट कसे ऍड्रेस करायचे, ज्या मागे काय हे आहे, लॉजिक आहे, तेवढं त्यांचं सेशन घेणार आहे मार्चच्या एंडला. तसे तुमचेही कन्सेप्च्युअल ते सगळे तुम्ही व्यवस्थित केले
हे 40-45 प्रश्न चुकणं द्यायचे नाहीत. 45 मध्ये चला 4-5 चुकतील, पण 40 कन्सेप्च्युअल नीट मारले ना 80 मार्क. ह्यावेळेसचा कट ऑफ अजून आला नाही राज्यसेवेचा, माझा अंदाज आहे 110 ते 105 मध्ये लागेल. कन्सिडरिंग नवीन कीजने अजून लोकांचे प्रश्न कॅन्सल झाल्यामुळं जो डाऊन झाले. 80 इथपर्यंत काढले ना, राहिल्या 60 प्रश्नामध्ये 25 एक जरी मारले ना व्यवस्थित, 30 एक नाही जमले सोडा, तिथं एरर कमी करायच्या, मग कॉन्फिडंट वाले फॅक्ट्स मारायच्या. त्याच्यात 20 एक जरी बरोबर मारले, डबल मार्क 40, 120च्या रेंजमध्ये सेफली जाता. पण कन्सेप्च्युअल पण चुकले, फॅक्ट मध्ये पण चांगलं गणला, मेला तुम्ही. सो त्याच्यामुळे कन्सेप्ट असे करायचे, हिथं हेच करत नाहीयेत. जे मी बघितलं की एमपीसी असा ट्रेंड झालाय मार्केटमध्ये की फॅक्ट शिकवा, फॅक्ट शिकवा, फॅक्ट शिकवा. मग असेच फॅक्ट शिकवतात ज्योग्राफीमध्ये पण. पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड कुठं, हा आउटर कोर रट्टा मार. तर प्रत्येकाचं लॉजिक आहे, व्यवस्थित समजा, तो परत रिवाइजच करावं लागत नाही ती गोष्ट. परत गांधीचं स्वदेशी क्लिअर कट कन्सेप्ट सांगितला, हिस्ट्रीमध्ये पण कन्सेप्ट आहे, असंच का झालं, ह्या घटना अशाच का झाल्या वगैरे. सो ते फोकस करायचा, प्रीमध्ये तेवढंच कामाला करतं. कन्सेप्ट अजून क्लिअर कसे होणार आहेत क्लासमध्ये तर शिकूच आम्ही. तुम्ही जेव्हा एमसीक्यू चुकता, मग आता मॅग्नेटिक फील्ड कुठून प्रोड्यूस होते, क्वेश्चनचा आन्सर करायला गेला, अरे मग मॅग्नेटिक मटेरियल पाहिजे, आयन सगळं कोरला गेलेलं सांगितलेलं, इनर कोर मारून केला, चुकलं. मग का, अरे हा इनर कोर फिरतच नाहीये, सॉलिड आहे, आउटर कोर उत्तर आहे. चुकीतून ज्यादा कन्सेप्ट क्लिअर होतात, त्यामुळे एमसीक्यू प्रॅक्टिस ज्यादा करायची. त्याच्यानंतर मग, आणि त्याच्यामध्ये मग कन्सेप्ट इकॉलॉजी एन्व्हायरमेंट डिगवर येतात. ओके, हे बायोडायव्हर्सिटी काय असते, सगळे बेसिक त्याचे कन्सेप्ट. सामान्य विज्ञान सगळं कन्सेप्च्युअलच आहे. न्यूटनचा लॉ, स्पीड ऑफ लाईट, तर रट्टा नाहीत मारायचे. स्पीड ऑफ लाईट हवेत ज्यादा असते, पाण्यात ज्यादा असते का लाकडात जास्त असते, ती ह्युमिड एअरमध्ये ज्यादा असते, 100 वेळा प्रश्न विचारला, का नॉर्मल एअरमध्ये ज्यादा असते. क्लिअर कट त्याचं अंडरस्टँडिंग आहे कन्सेप्च्युअल, ते नीट समजलं, रट्टात मारावं लागत नाही. सो सामान्य विज्ञानाचे प्रश्न. तसं तुमचे मग भूगोलामध्ये, हिस्ट्रीमध्ये मिळून तुम्हाला, आणि विज्ञानात 20-22 मार्काचे येतात, व्हेरी स्ट्रॉंग एरिया आहे. त्याच्यानंतर तुमचा जो पार्ट आहे की सीसॅटचा पेपर, पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे, याच्यामुळे जर काही जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स वगैरे असेल आणि इथं थोडंफार प्रॅक्टिस केलं होऊन जातं. आणि युपीएससी काय एवढे अवघड विचारतच नाहीये. एमपीएससी कंबाईनला जरा पॅरली द्यायच्या तर सगळ्या एक्झाम, युपीएससी एमपीएससी आलाय म्हणून राज्यसेवा देणार असल्या ह्याच्यात राहायचं नाही, तोऱ्यामध्ये सगळ्या एक्झाम द्यायच्या. आणि कंबाईनमध्ये थोडा टाइम लिमिट असतो, तासातच सोडवायचे, त्याच्यामुळे थोडं फास्ट मॅथमॅटिक्स तुम्हाला जमलं पाहिजे. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेचा आकलन क्षमता, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सोपा पार्ट येतो. देन ते कम्युनिकेशन वगैरे, देन डिसिजन मेकिंग, सामान्य बुद्धिमत्ता, जे 4थीचा बुद्धिमत्तेचा पेपर होता तोच, थोडा अवघड लेवल. आणि मूलभूत संख्या ज्ञान, अरिथमॅटिक, गणित, क्षेत्रफळ, घनफळ, काम, वेग, की ही ट्रेन इतक्या तासात इतक्या अंतर जातीय वगैरे, असे जे टाईपचे प्रश्न आहेत. सो हा सेपरेट सीसॅटचे सर सांगतील तेव्हा याचं बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या. सो सीसॅट पार्ट. मग त्याच्यानंतर तुमचा मेन्सचा जो पार्ट आहे. आता मेन्समध्ये तुम्हाला 2 क्वालिफाईंग पेपर आहेत विथ 25% मार्क. युपीएससी तरी क्वालिफाईंग जास्त आहे. 300 मार्काचे 2 मराठी आणि इंग्लिश पेपर 3-3 तासात लिहायचे क्वालिफाय. मराठी, त्यामुळे तुम्हाला मराठीचं टेन्शन नाही. पण युपीएससीला इंग्लिशवाली पोरं जास्त असतात, इंग्लिश बॅकग्राऊंडची. मराठी पेपर बऱ्याच वेळा क्वालिफाय होत नाही. पण तुमचं असं होईल की इंग्लिश क्वालिफाय नाही व्हायचा. सो त्याचं मी करेन, तुम्ही इथं आल्यावर तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सगळ्या पोरांना, माझ्या ज्या ऑलरेडी बॅचेस झाल्यात ना मराठीवाल्यांना, सगळ्यांना मी निबंध लिहिला लावलेलं, 200-300 शब्द लिहून आणा, माझा मित्र इंग्लिशमध्ये. ते कळतं तुमचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किती व्यवस्थित आहे, आन्सर रायटिंग किती व्यवस्थित आहे. आणि त्याच्या हिशोबाने मी काय त्याला म्हणतात ते इंग्लिश तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे का नाही ते तुम्हाला बघावं लागेल, नाहीतर क्वालिफायच नाही झाला तर इश्यू. सो ते आपण पुढे डील करू कसं करायचं. आणि 25 मार्क क्वालिफाईंग, ते पण आरामात येऊ शकतात. पण लयच खराब इंग्लिश असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्ही तुमच्याकडून एक आर्टिकल लिहून घेईन इंग्लिशमध्ये 200 ह्याचं, वाचून तुम्हाला सांगेल क्वालिफाय होचाल आरामात का तुम्हाला थोडा एफर्ट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग तुमचे पेपर 3, 4, 5, 6 ते नंबर सोडून द्या पेपरचे. त्याच्यामध्ये मग एसए पेपर आहे, जीएस 1, 2, 3, 4 म्हणजे इथिक्स, पॉलिटी. सो जीएस हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इथिक्सचा पेपर. आणि ऑप्शनलचे 2 पेपर, सगळे 3-3 तास, हे 250 मार्काचे. त्या 2चे मार्क्स काउंट होत नाहीत, ह्याचे मार्क्स काउंट होतात. सो 250, 500, 1500, 1750 मार्काची तुमची मेन्स एक्झाम आहे. आणि याच्यात इंटरव्ह्यूचे ऍडिशनल मार्क ऍड होऊन फायनल लिस्ट जे लागते.
सो बेसिकली तुम्हाला मेन्सला काय काय आहे, 9 पेपर, पहिले 2 क्वालिफाईंग आणि सी युपीएससीला मी सांगितलं ना मगाशी की युपीएससीची प्री निघेल हवेत आहे, मेन्स फुल गॅरंटीड आहे, पण तरी पण ना युपीएससी मेन्स 2.5 महिन्यातच येते. त्याच्यामुळं आता ही जी मेंटरशिपची माझे मुलं आहेत युपीएससीला किंवा ही युपीएससी बॅचची इंटिग्रेटेड वाली, ह्यांना डिसेंबर पर्यंत ना तुमचा एसे, इथिक्स, ऑप्शनल नुसता शिकून नाही, आन्सर रायटिंग करून कमांड पाहिजे. की तुमचं असं आहे ना की तुमची युपीएससीची प्री झाली ना, नेक्स्ट दिवशी जरी तुम्हाला पेपर दिला ना, लिह इथिक्स एसे, एसेत काय लिहायचं, इथिक्स विषय काय असतो हे जर माहित नसेल ना, त्याने हातवर करायचे, संपला. 2.5 महिन्यामध्ये शिकून लिहिणार, 2.5 महिनेच टाइम देते युपीएससी मेन्सला. ऑप्शनलच माहित नाहीये, शक्यच नसतं. तिथून पुढे तुम्हाला काय करायचं की प्री झाली आणि दुसऱ्या दिवशी एसे इथिक्स लिहिला लावला ना, 100 तरी मार्क येतील एसेला, इथिक्सला. ऑप्शनल लिहिला लावला 100 येतील. 2.5 महिन्यात एवढंच करायचं असतं की एसेचे 100 140 कसे करायचे, इथिक्सचे 100 140 कसे करायचे, ऑप्शनल मधले 100 140 कसे करायचे, ह्याच्यावरच गेम ठरते. आणि त्यामुळे युपीएससीत 2.5 महिने फक्त आन्सर रायटिंग केलं पाहिजे. आता जी माझी मेंटरशिपची पोरं आहेत ना, त्यांनी इतकं आन्सर रायटिंग केलंय, सांगितलं मागाशी तो एकम सिंग 133 फक्त इथिक्सचे क्वेश्चन लिहिले त्यांनी, आणि केस स्टडी ऍड करून 150च्या वर. म्हणजे एका पेपरमध्ये 20 प्रश्न पकडा, त्यांनी 8 पेपर फक्त इथिक्सचे सॉल्व्ह केलेत. एसे प्रत्येकाने 20-20 लिहिलेत. फुल तयारी आहे. प्री निघली ना, मेन्स फुल्ली रेडी. नुसत्या मेन्सच्या टेस्ट सिरीज करून प्रॅक्टिस करायची. तुम्हाला तेवढ्या बाबतीत युपीएससी एमपीएससीने चांगलं केलंय. तुम्हाला 5 महिन्याचा टाइम दिलाय ऑलमोस्ट प्री आणि मेन्समध्ये, 5-5.5. आणि त्याच्यामध्ये पण युपीएससी 5 दिवसात एक्झाम संपवली. पहिल्या दिवशी लँग्वेज, दुसऱ्या दिवशी एसे, तिसऱ्या दिवशी जीएस 1-2, चौथ्या दिवशी जीएस 3-4, 5व्या दिवशी ऑप्शनल, संपलं. एका दुसरा 2 दिवस सुट्टी दिली तर तुम्हाला 10-12 दिवसाच्या गॅप आहेत पेपर्समध्ये. त्यामुळे तुम्हाला रिवाइज करायला पण इनफ वेळ आहे. सो तुमच्या केसमध्ये काय आहे ना की प्री झाली ना, तुमचा ऑप्शनल अजून रेडी नाहीये, तरी पण प्री झाल्यावर 5 महिन्यात पहिले 2 महिने डेली ऑप्शनचा क्लास केला, 2-3 महिने, आणि पुढे 2 महिने आन्सर रायटिंग केलं. दिवसाचे 5 तास फक्त ऑप्शनल केला ना, तरी तुम्ही कव्हर करू शकता. राहिलेल्या दिवसामध्ये बाकी मेन्सचे पेपर. सो तुम्हाला तो फायदा आहे. प्लस रिवाइज करायला पण 5-5, 10 दिवसाचे गॅप्स आहेत. दॅट इज गुड. आणि शक्यतो युपीएससी एमपीएससी असा पॅटर्न ठेवेल, टायमिंग मध्ये चेंज करणार नाही. सो बेसिकली तुमचे मग हे 9 पेपर. आता ह्या 9 पेपरमध्ये एसेस 250, जीएस 1-2-3 250, इथिक्स 250, ऑप्शनलचे 250. आता याच्यामध्ये कन्सेप्ट पुढे नंतर खूप डिटेलमध्ये शिकवणार आहे. मी काय मागे सांगितलेलं, पण प्रिपरेशन मध्ये काय आहे, 33% गायडन्स, 33 म्हणजे कोचिंग, 33% स्वतःची मेहनत, 33% स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजीचा एक महत्वाचा पार्ट. या पेपरमध्ये तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल ना, तर ऑप्शनल आणि जीएस, एसे आणि इथिक्स हेच पेपर पोस्ट काढून देतात. का? सो त्याला बेसिकली मी म्हणतो राज्यसेवेतील किंवा युपीएससी सगळीकडे सेम पॅटर्न ठरलेला आहे, त्रैतवाद. सो एमपीएससीच्या स्ट्रॅटेजी, राज्यसेवा परीक्षे तयारीसाठी निबंध आणि नीतिशास्त्राच्या पेपरचे महत्व आणि वैकल्पिक विषय, ऑप्शनल पेपर, निबंध आणि नीतिशास्त्राचा पेपर. का? तुम्ही जीएस 1-2-3 आहे ना, किती बी अभ्यास करा, कोणी किती मायकाला असू द्या, 100च्या वर जाणं डोक्यावरून पाणी. सगळ्यात टॉपरची मार्कलिस्ट बघा. जीएस 1-2 मध्ये 100 क्रॉस होत नाहीत 250 पैकी. एसे 140, इथिक्स 140 पर्यंत आरामात, ऑप्शनल बी 140 दोन्ही मिळून 300 टच. माझ्या मिसेसची किती सांगितलं ऑप्शनल मध्ये होते 320, आणि 320 हिस्ट्री ऑप्शनल. पण तो ऑप्शनल आहे म्हणून ते जीएस मध्ये मार्क येतील गॅरंटी नाही. हिस्ट्री ऑप्शनल तिला किती होते 320, मग जीएस 1 मध्ये किती मार्क पाहिजेत? 100च्या वर तरी, 140 तरी, 125 तरी सांगेन ते पण. आय विल कम्प्लीट. ऑप्शनलला किती होते? 91 फक्त, सॉरी जीएस 1 ला. सो जेव्हा मी उद्याचं सेशन घेईन ना इथिक्सचं, तेव्हा हे पॉईंट परत सांगेन. तुमचा प्रश्न मी तेव्हा मी ऍड्रेस करेन, आत्ताही करतो. पॉईंट एवढाच आहे ना, इतके ऑप्शनलवाले दाखवताना ज्यांना पॉल सायन्स ऑप्शनल आहे 340 मार्क आहेत, पण जीएस 2 मध्ये 100च्या वर नाहीयेत. त्याच्यामुळे पहिली चूक, हे जर मी सेपरेट लेक्चर घेईन मी ऑप्शनल कसा चूज करावा, पण पहिलं लक्षात ठेवा ऑप्शनल ह्याच्यासाठी चूज नाही करायचं की कुठला दुसऱ्या पेपरला कामाला येतो, अजिबात येत नाही. 0 कोरिलेशन मी मार्क लिस्ट सहित दाखवणार उद्या तुम्हाला. सगळ्या स्टुडंटच्या मार्क लिस्ट आहेत बऱ्याच,
एक स्टुडंट वगैरे. आणि जर त्याच लॉजिकवर घ्यायचं असेल ना तर मग फिलॉसॉफी ऑप्शनल घ्या. लिटरली का 500 मार्काचा फिलॉसॉफी होईल, इथिक्स 250 मार्काचा, याचे सगळे फिलॉसॉफीज येते युपीएससी मध्ये. आयोग बी विचारेल मग 1000 मार्क कवर होतील ना फिलॉसॉफी ऑप्शनल घेऊन. काय गॅरंटी नाही फिलॉसॉफी वाले इथिक्स मध्ये मार्क येतील आणि हिस्ट्री ऑफ टाइम म्हणून GS1 मध्ये येते. कोरिलेशनच नाही. उद्या मी तुम्हाला नीतिशास्त्राच्या हाच टॉपिकनी परत सुरुवात करू तेव्हा 30-40 पोरांच्या मार्कलिस्ट दाखवेन. पण आज फक्त प्रूव्ह करायला 3-4 मार्कलिस्ट फक्त टाकल्यात मी, तेव्हा डिटेलमध्ये डिस्कस करेन. सो हे पेपर सिरियसली का घ्यायची. एसए मध्ये मार्क किती आहेत बघा. युपीएससीच्या मार्कलिस्ट ज्या एमपीएससीच्या सेम असणार आहेत. मी मिझोरममध्ये शिकवतो, आसाममध्ये शिकवतो स्टेट सर्व्हिसला, मध्य प्रदेशमध्ये शिकवतो, सगळीकडे स्टेट सर्व्हिस सिलेबस सेम आहे. आपल्या आधी मिझोरमचा तर 10 वर्ष आहे, तिथल्या पोरांच्या मार्कलिस्ट आणि आसाममध्ये 5-6 वर्षापूर्वी झाला, सेम पॅटर्न आहे. एसी मध्ये मार्क किती आहेत 10. सो आईवर निबंध आला आणि गाईवर लिहिला, युपीएससी दया करत नाही. सिरियसलीच घ्यायचं, सिरियसली लिहायचे कंटेंट सगळं. आणि त्या पोराला येडा समजू नका का. हिंदीमध्ये मार्क किती आहेत, लँग्वेज म्हणजे असं नाही लँग्वेजवर कमांड नाही, 161 नॉट जोक युपीएससी 100 क्रॉस होत नाही लँग्वेजमध्ये. इंग्लिशमध्ये किती, GS1 मध्ये किती 85. सांगितलं ना 100 क्रॉस डोक्यावर, 85 म्हणजे व्हेरी गुड स्कोर. माझ्या विशेष पोस्ट असून 91 होते GS ला, याला 85 आहेत मग, विच इज व्हेरी गुड. एसए मध्ये किती आले. एक स्टुडंट आहे VJTIचा होता, आहे तो आता सर्व्हिसमध्ये लकीली. VJTI मध्ये जैन कम्युनिटीतला होता. सो GS1 मध्ये ऍडमिशन, VJTIला ऍडमिशन मिळणे इंजिनिअरिंग मध्ये कम्प्युटर सायन्सला. किती मार्क असतील त्याला मग बोर्डाला 12वीला सांगायची गरज आहे. महाराष्ट्रातल्या टॉप पहिल्या 100 पोरात असणार आहे. पॉबॅड ऑप्शनल होता. मार्क किती होते माहिती, पेपर 1ला 22, 250 पैकी. काही लिहून युपीएससी दयामाया दाखवत नाही. त्यांना बाई देश चालवायला द्यायचा आहे, लिटरली सांगतोय. इतकी जबाबदारी असते. आता इथले जे DCP झोन 1चे ऋषिकेश रावळे सर माझ्या विषयाचे बॅचमेट आहेत, चांगले फ्रेंड आहेत. 4 वर्ष सर्व्हिसमध्ये फक्त ही लोक. DCP झोन 1 पुण्यातला सगळ्यात क्रुशियल एरिया आहे. कोर आत्मा पुण्याचा हार्ट. गणपती केवढं हे असतं, एक चूक किती भयानक चेंगराचेंगरी काही होऊ शकतं. DCP झोन 1 कधीही महाराष्ट्र सरकार प्रोमोटेडला देत नाही, डायरेक्ट IPS वाले असतात. 2 महिन्यांच्या आधी त्यांची इथं ट्रान्सफर झाली. 2 महिन्यात येऊन अख्खं हे सगळं त्यांनी एवढ्या भारी हँडल केलं की कमिशनरने आपल्या पुण्याच्या त्यांना फेलिसिटेशन मध्ये पत्र हे केलं फॉर गुड मॅनेजमेंट. सो पॉईंट इज एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला 2, 3, 4 वर्षात मिळते युपीएससी लेवलला. बाई तिथं तुम्ही काही उत्तर लिहिताय म्हणून दयामाया दाखवायला तुमच्या जे युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये देतात ग्रेस मार्क, इकडं होत नाही. कंटेंट इज द बॉस. इकडं रायटिंग स्किल विल पुढं मॅटर करतं थोडंफार. त्याच्यानंतर जे मला पॉईंट सांगायचा होता, सिलेक्टेड कॅन्डिडेट, हे रिकमेंडेड म्हणजे सिलेक्टेड आहे. उद्या अजून मार्कलिस्ट दाखवतो. पॅटर्न बघा, एसएला किती आहेत 35. GS1 तो बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे 945 मध्ये रँक 100-200च्या आसपास असणार आहे. 1000च्या वर रँक म्हणजे 100च्या आत मार्क्स पकडायचे. 89, 87. इथिक्सला किती 129. ऑप्शनल काय बघा, हिस्ट्री 141, 130. हिस्ट्रीमध्ये किती आहेत, ऑलमोस्ट 300 गेलाय, 270, 75, 80. हिस्ट्रीमध्ये किती आले GS1 ला, किती आले का नाही, तर मग 130 आली. कळलं प्रश्न. इंटरव्ह्यू मध्ये 150 हे कमी पडले बरं का, कमी मार्क आहे. 150च्या खाली आणि इंटरव्ह्यू मध्ये इज अ बॅड स्कोर. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये 150च्या खाली म्हणजे बॅड पकडला जातो. 150 ते 165 ऍव्हरेज, 65 ते 180 अबो ऍव्हरेज, 180 ते 200 म्हणजे तुम्हाला आवडला ते, तर त्यांना तुम्ही आवडला बेस्ट. 200च्या वर दिले तर अर्थ असा आहे की भाई यू आर एक्सेलेंट, तुम्ही प्रशासनात पाहिजे त्यांना. याच तुमचा एखाद्या पेपरमध्ये कमी मार्क पडले तर आम्ही एक्स्ट्रा देतोय 30-40. बेसिक इंटरव्ह्यूचे मार्क कसे रीड करायचे ते उद्या परत सांगतो अजून डिटेलमध्ये. दुसरी मार्कलिस्ट बघा 994, टॉप रँक असणार आहे पहिल्या 10, 20, 50 मध्ये. 1000 टच झाला म्हणजे ओके. GSA मध्ये किती आहेत 133. GS1, 2, 3 97, 86, 75. इथिक्स 132. मॅथमॅटिक्स ऑप्शनल आहे 133, 138. आणि पर्सनॅलिटी टेस्ट 200. एक्सलेंट दिला असणार इंटरव्ह्यू, आवडला. कळालं मार्क कुठे येत आहेत GS1, 2, 3 ह्याच्या. अजून एक मार्कलिस्ट बघा,
1014 सुपर टॉपर पहिल्या 10 रँक असणारी युपीएससी. आणि ह्या सेम ट्रेंड एमपीएससीच्या ह्या वर्षीच्या एक्झाम नंतर बघा दिसायला मिळेल तुम्हाला. एसीए किती 135, जीएस 101, 90, 81. ऑल इंडिया टॉपर वाली लोक बी 300च्या वर जात नाहीत. इथिक्स किती आहेत, सॉरी इथिक्स 138. एसीए किती आहेत बघा, फिजिक्स 138, 141. ऑड ऑप्शनल मी सांगितलं ना, मार्क कुठल्या याला येतात ऑप्शनल कळला पाहिजे फक्त. आणि मी झाले पेटेतल्यांचा ऑप्शनल बद्दल ज्ञान ऐकू नका. ज्याला मार्क आले नाहीत ना ऑप्शनल मध्ये तोच हिता आहे, ज्याला आले ना ते गेले तिथून निघून. सो तुम्हाला हे सांगता ऑप्शनल मध्ये मार्क येत नाहीत ना, ज्याला येतात तो इथं सांगायलाच नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्यांचा ऐकून ऑप्शनल चूज करायचा नाही. त्याचे वेगळे क्रायटेरिया आहेत ते पुढे सांगेन. पण मेजर क्रायटेरिया त्यांनी प्रश्न विचारला म्हणून ह्या ऑप्शनल मध्ये एवढे मार्क आले जीएस मध्ये वाढत्याला अजिबात घेऊ नका. एकच तुम्हाला हित प्रोजेक्टरवर कोणी शिकवणारा नाही, बसून नीट शिकवणारा. क्लास कुठलाही घेऊ शकता, दिल्ली ऑनलाईन कुठले असतील ते, पण फीडबॅक देणारा पेपरवर अँसर रायटिंग. मी झालं माझ्या मिसने पुण्यातच क्लास केले हिस्ट्रीचे. अतुल लांडे सर आधीचा सिनर्जी मोठा क्लास होता, बेस्ट ही वॉज अ फॅकल्टी. त्यांच्याकडून हिस्ट्री केलेलं 252 आले. नंतर तिने फक्त अँसर रायटिंग केलं, टेस्ट सिरीज मीच घरी चेक करून द्यायचो, 10 प्रश्न द्यायचो प्रिव्हियस वाले. हे 320 फक्त अँसर रायटिंगवर इम्प्रूव्ह झाले. हे तुम्हाला करून देणारा कोणतरी पाहिजे, मेजर इंडिव्हिज्युअल अटेन्शन देऊन करणारा. कळलं? सो ते लय महत्वाचं करतं, तो सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे. ओके, पेपर इव्हॅल्युएशन वगैरे. आता बरेच क्लासचे ऑप्शन नाही येत पुण्यात, पण हळूहळू आता पॅटर्न सेट झालाय, हळूहळू लोक ऑप्शनल येतील पुण्यामध्ये बरेच. ओके, तुम्ही पुढचा देताय त्यामुळे त्याची घाई नका करू, व्यवस्थित विचार करून आरामात बरेच ऑप्शनल तुम्हाला अवेलेबल होतील. तेव्हा हळूहळू ती गोष्ट रिफाईन होईल. तर फॅकल्टी किती टू द पॉईंट शिकवतोय आणि इव्हॅल्युएट करून देतोय, हा तुमचा ऍक्च्युअल क्रायटेरिया पाहिजे. आणि अजून बरेच 4-5 क्रायटेरिया सांगेन. ग्रॅज्युएशन पण मॅटर करतं. जर ग्रॅज्युएशन केलंय पण नुसतं हवेत केलं नाही पाहिजे. आता याने फिजिक्स का घेतला असेल, फिजिक्समध्ये आयआयटीतलं पोरगा असेल, तसं तुम्ही पॉल सायन्स वगैरे ग्रॅज्युएशन घेतले, तो किती तुम्ही कॉन्फिडंट आहात त्याच्यावर. आपले जे माझा एक स्टुडंट आहे, त्याने फर्ग्युसनला 11वी-12वी ठरवले की मी युपीएससीच करणार आहे. इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेतलं, इकॉनॉमिक्सच ऑप्शनल घेतला, काढली पोस्ट. सो या केसमध्ये स्वतःचं ग्रॅज्युएशन पण ते तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलंय का, तसं ठरवून केलं आहे का. सो ते 4-5 अजून पॅरामीटर, ते सेपरेट लेक्चर घेऊन तुम्हाला 1 तास ऑप्शनल कसा निवडावा. सो कळालं इथपर्यंत मार्क्स कुठे येतात मेन्समध्ये. आणि ह्याच्यातला हे दोन्ही पेपर ऑप्शनल मी काय सांगितलं पूर्णपणे स्टॅटिक आहे. ही पण मार्कलिस्ट बघा, 925 सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे. एसए किती 129, जीएस बघा 93, 83, 72, इथिक्स 123, अँथ्रो किती आला 110, 111, एक कमी आले पण तरी सिलेक्शन झालं. आणि इंटरव्ह्यू 204, खूप चांगले मार्क. कुठलीही मार्कलिस्ट बघा हाच ट्रेंड आहे. सो बॉटम लाईन काय आहे तुमची, सिलेक्शन तुमचं फक्त एसए, इथिक्स, ऑप्शनल, मेन्स. हिथं एका पेपरमध्ये डॅमेज झाला ना संपला. आणि काय ना, एसए तुम्ही लिहिता 125 मार्काला एक एसए, 2 एसए लिहितात 125, 125, एक एसए गणला ना कव्हरच करू शकत नाही तिथला डॅमेज. जीएस पेपरमध्ये 20 पैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही जमलं, ठीक आहे चुकलं थोडंफार, कव्हर करू शकता. बाकी 19 नीट लिहून, 18 नीट लिहून. ओके, आणि सेमी इथिक्स 25 मार्काच्या केस स्टडी असतात, नीट कळाल्या ना अँसर लिहिता येतात. आणि हे दोन्ही स्टॅटिक पार्ट आहेत. एसीची काय स्ट्रॅटेजी, इथिक्सची काय सेपरेट मी लेक्चरच घेणार आहे, त्याचे सांगेन. आणि त्याच्यामुळे ह्या पेपरचं सगळ्या स्कोरिंग आहे त्याचे तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आणि दोन्ही विषय मीच शिकवतो. गेले 10 वर्ष झालं. इथिक्स, एसए आणि इंडियन सोसायटी GS1चा जो पार्ट आहे जे ओव्हरलॅपिंग आहे. सो बेसिक त्याच्यामुळे मेन्सला आणि GS2-3 जे आहेत ना 1 तरी स्टॅटिक आहे थोडाफार त्याच्यामध्ये पण. मग आता हा जो ह्याच्यामध्ये आता इश्यू काय बघा, एसए मध्ये मी सांगितले मार्क किती येतात, GS1 to 3 मध्ये आणि मार्क न येण्याचं कारण मी सांगतो. त्याचं नाही की टॉपर लोकांना ते विषय कळत नाही. GS1 मध्ये 3 मेजर सब्जेक्ट आहेत. कुठले, हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटी 80 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये सिलेबस पण दिलेला आहे, पण क्वेश्चन लय डायनॅमिक असतात. कसे असतात फॉर एक्झाम्पल सांगायला, नंतर त्याचंही सेपरेट लेक्चर होईल. की भारतामध्ये विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे, याची कारणे आणि परिणाम सांगा. इंडियामध्ये लग्न ऍज अ संस्था, आपलं संस्कार म्हणून मिटत चालले आहे का, लिव्ह इन रिलेशनशिप वाढणे, डिव्होर्स वाढणे, असे डायनॅमिक असतात. प्रश्न काही येईल तुम्हाला, उत्तर ऑन स्पॉट जमतंय का नाही. ओके, सो डायनॅमिक पार्ट आहे. हिस्ट्री 80 मार्काचा, 80 मार्कामध्ये प्रश्न किती येतात, 20 प्रश्न टोटल आहे पेपरमध्ये. हिस्ट्रीचे 6-7, जॉग्राफीचे 6-7, भारतीय समाजचे 6-7.
7 7 7 21 प्रश्न, कुठल्या तरी कमी जादा होईल. आता हिस्ट्रीमध्ये वाचायचंय काय काय तुम्हाला मेन्सला? प्रीला एन्शंट वाचता, मिडिवल वाचता, मॉडर्न वाचता, आर्ट आर्किटेक्चर. एन्शंट मिडिवल मेन्सला नाही. मेन्सला मॉडर्न आहे, आर्ट आर्किटेक्चर आहे, वर्ल्ड हिस्ट्री आहे, पोस्ट इंडिपेंडंट इंडियाची हिस्ट्री आहे. 4 पाठ कळाले? 4 विषय शिकून पुस्तकं 200-200 पेजेसची वाचली ना तुम्ही, 250-250 1000 पेजेस वाचले, 4 विषय, प्रश्न किती येणार आहेत प्रत्येकावर? 1 2 1 2 1 2. इथिक्सचं एक पुस्तक माझं मी मिसेसने पब्लिश केलं UPSC गाईडच, बस झालं. एक पुस्तकात 250 मार्क आहेत आणि इथं एक पुस्तक वाचून 2 मार्क 25 मार्क, 2 प्रश्न. 4 पुस्तक वाचून 75-80 मार्क हिस्ट्रीमध्ये. युटिलिटीज नाहीये. कळलं? मी अरुणाचलमध्ये शिकवत होतो, म्हणजे अरुणाचल कोविडमध्ये मी इथंच होतो. माझी एक फ्रेंड अरुणाचलची आहे, डेप्युटी कलेक्टर आहे तिथं, तिचा नवरा DYSP, तिथले लोकल आहेत ट्रायबल त्यांची. त्यांनी दोघांनी अजून एक त्यांचा DYSP मित्र आणि हे जे तिथला आमदार यांनी मिळून कोचिंग चालू केली, की ऍड निघलेली. आता अरुणाचल छोटं राज्य, त्यामुळे दरवर्षी ऍड निघतात, 3-4 वर्षांनी ऍड निघतात राज्यसेवेच्या त्यांच्या. ते ऍड निघाली, सेम सिलेबस UPSC सारखा, काही ठिकाणी ऑप्शनल नाहीये. आता त्यांचा मला फोन आला की शिकवतो का लेक्चर वगैरे. कोविड होता, मी घरी होतो, म्हणलं घेतोय ऑनलाईन. 30 एक मुलं होती प्रीला, त्यांचं बेसिक प्रीचं सगळं शिकवलं. प्री झाली, लगेच झाली आणि 2 महिन्यात लगेच मेन्स आली. त्यातली 12 एक पोरं मी प्री काढली. आता सगळ्यांना टेन्शन, सर 2 महिन्यात लगेच आली, काय करू नाही करू. हिस्ट्री वगैरेचं मेन्स मी शिकवत होता अॅनालिटिकल. त्यांना म्हणलं वर्ल्ड हिस्ट्री राहू द्या, नका वाचू. किती प्रश्न येतील? 2. कितीचा डॅमेज आहे? 25 मार्क. नाही जमलं तर बाई इथिक्स करा डबल त्याच्यापेक्षा. एसे थोडे जादा आल्या, ऑप्शनल थोडा जादा करा, ते कामाला येईल. लिटरली बऱ्याच पोरांनी वर्ल्ड हिस्ट्री वाचलंच नाही. आणि 21चा पेपर बघा अरुणाचलचा, इयर पण सांगतो. GS1चा पेपर डाउनलोड करा, वर्ल्ड हिस्ट्रीचा एक पण प्रश्न नाही आला. काय डॅमेज बी नाही, पोरले खुश. सो पॉइंट इज कॉस्ट बेनिफिट, किती करायचंय किती काय. मग एखादाच लय चांगला असतो हिस्ट्री, पण प्रश्नच काहीतरी ऑड येतो, त्याने वाचलाच नाहीये, असं होतं. आणि त्याच्यामुळे 90च्या वर 100च्या वर जाणं पण त्या पेपरमध्ये अवघड आहे. एफर्ट जादा आहेत, आउटपुट कमी आहे. कळलं? मग त्याच्यामुळे काय, हिस्ट्रीचे 4 पुस्तकं वाचा, थोडंफार बेसिक सगळं वाचून घ्यायचं. वर्ल्ड हिस्ट्री मग वाचायचंय. मग काय करायचं, असं नाही की सोडून जायचं. पेपरमध्ये 0 मार्क आले तर पास थोडी होणार आहे, 80-90 पोहोचायचंच आहे त्याच्यात. मग वर्ल्ड हिस्ट्रीत काय करायचं, वर्ल्ड हिस्ट्रीला सगळे महत्वाचे इव्हेंट्स नीट वाचून घ्यायचे. फ्रेंच रिव्होल्यूशन, अमेरिकन रिव्होल्यूशन, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, कोल्ड वॉर, 12-15 इव्हेंट आहेत. त्याची कारण, प्रोसेस, इफेक्ट, बेसिक स्टँडर्ड. ह्याच्यावर प्रश्न आला, नशीब नाही आला, भगवान भरोसे. तेवढं करून जायचं. आर्ट आर्किटेक्चर इंडियाचं एवढं वास्ट आहे, नाही सगळं वाचू शकत. मग काय करणार, मेजर कार्ट, मंदिरांचे प्रकार, नगारा स्कूल, द्रविडियन स्कूल, महाराष्ट्र आहे तर हेमाडपंथी महत्वाचे वाचायचे. डान्स फॉर्म ढिगभर आहेत, सगळे नाही वाचू शकत. 8 क्लासिकल डान्सेस, कथ्थक, कुचिपुडी, भरतनाट्यम, ओडिया, सगळे मणिपुरी वगैरे 8 तर महत्वाचे पाहिजेत. ह्याच्यावर आलं तर उत्तर चुकलं नाही पाहिजे. सो अशा खूप स्ट्रॅटेजी आहेत, त्या पुढे मी सांगत जाईन. काय करायचं, मोठ्या मोठ्या मूर्ती बनवायच्या, 3-4 स्टार आर्ट आहेत, माहितच पाहिजेत. गांधारा, मथुरा, अमरावती, स्कूल ऑफ आर्ट. मंदिरांमध्ये द्रविडियन टेम्पल आर्किटेक्चर, नगारा, होयसला, हालेबुडीमध्ये त्या होयसलांची मंदिरं इंडियातली सगळ्यात सुंदर मंदिर आहेत, माहित पाहिजेत हे. ह्याच्यानंतर काय आलं, भगवान भरोसे. एखाद्या ऑड कुठली मंदिराची पद्धत आली तर नाही जमलं उत्तर नाही, तुम्हाला नाही तर डिम्यांना जमणार नाहीये. सो काय कसं वाचायचं, किती वाचायचं ते नीट कळलं पाहिजे. तेवढ्यावर मग तुम्हाला सगळा पेपर याची गरज नसते 20 पैकी, पण 15 प्रश्नामध्ये तुम्हाला आरामात 5-5 मार्क आले. 15-5 किती आहे, 75, 76. ठीक आहे, 3-4 प्रश्न जमले नाही, ऍव्हरेज परफॉर्म केली. पण इथिक्स आणि एसे अशा सोडून यायचा. आणि हा स्टॅटिक पार्ट आहे, मार्क येतात ते पुढे सांगतो. आणि ऑप्शनल फुल कमांड आणायचा त्याच्यावर. आणि हे स्टॅटिक असल्यामुळे काय ना, आणि पेपर ह्याचे पण मी जे सांगितलं, GS 5-6 तर पूर्ण डायनामिक आहेत. विषय आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स, प्रश्न येत नाहीत पॉलिटी इकॉनॉमिक्सचे, स्टॅटिकवाले थोडेफार येतील. आयोग बी पहिले एखाद दुसऱ्या दिवशी विचारेल, हळूहळू UPSC सारखे करणार. सगळे डायनेमिक असतात. पॉलिटी म्हणून ते पॉलिटिव्ह प्रश्न आहेत विचारणार. पॉलिटीचा प्रश्न करंटच्या अँगलने विचारणार, की बाई हे VB ग्राम आपली योजना आली नरेगाला बदलून, त्याचे काय परिणाम होतील वगैरे. ट्रम्प इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न येतो, ट्रम्पच्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, सगळे करंटचे असतात.
सो तुम्ही जेव्हा करंट अफेअर करताना एवढं मेहनतीने हे पेपर आरामात डील होतात. आणि जे पोरांनी प्री काढली आहे ना त्याचा एवढा कमांड असतो तुमची प्री निघली म्हणजे की तुम्ही 2-3 मध्ये करंट अफेअर्स थोडेफार मॅगझिन वाचून आरामात ते देऊ शकता. आणि ह्याच्यासाठी आता मी काय करणार इथं असल्यामुळे जे मार्केटमध्ये मला मेजर कळलं प्रिलियमचे पण बरेच मटेरियल आहे, मीन्सचं अनालिटिकल मटेरियल नाही. त्याच्यामुळे आता पुढच्या महिन्यापासून मी स्वतः सगळे असे जे मेन्सचे जे इश्यू आहेत ना अनालिटिकल वाले त्याचंच एक करंट अफेअर मॅगझिन काढणार आहे, तुम्हाला मिळेल. त्या महिन्यात जे महत्वाचे इश्यू झाले ज्याच्यावर GS 1, 2, 3, 4 वर प्रश्न बनवू शकतो त्याचे डायरेक्ट नोट्सच थोड्याफार मार्केटमध्ये आपले रिलीज करायला जे इंटिग्रेटेड बॅचचे पोर आहेत त्यांना तुम्हाला डायरेक्ट फुल कंटेंट क्लासमध्ये मिळेल. त्या इश्यूचं डिस्कशन पण होईल. फ्री झाल्यावर तुमच्या ज्या क्रॅश कोर्स टाईप नंतर घेतला जाईल त्याच्यात हे सगळे वर्षभरात जे इश्यू झाले तसे ते तुम्हाला वाचायचे. मग त्याच्यामध्ये कसं असतं पॉलिटीमध्ये प्रश्न जसा बनवू शकतो तो डायनॅमिक असतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता तुमचं जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे ना 18 वर्षाच्या खालच्या मुलांना जेलमध्ये तुम्ही टाकू शकत नाही. पण म्हणून पुण्यामध्ये जे कल्ट चालू आहे पुणे मुंबईमध्ये ड्रग डिलिंगमध्ये 16, 17, 18 वर्षाची पोरं घेत आहेत. अरे झालं तर 3 महिने जेलमध्ये जाते रे, लाखभर मिळतात तर देतो ड्रग्स इकडून तिकडे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट बिल आणतंय ड्रग्समध्ये सापडला ना आणि 16च्या वर असेल वय तुला अडल्ट ट्रीट केलं जाईल. NDPS ऍक्टमध्ये 7 वर्ष 10 वर्षाची जेल आहे ती दिली जाईल. त्याचं आता बिल येईल पार्लमेंटमध्ये. तुम्हाला UPSC मध्ये पण प्रश्न येईल महाराष्ट्रात असला तरी MPSC मध्ये पण नीतीशास्त्रात की ज्युव्हेनाइलचं एज ड्रग केसमध्ये 16 ते 18 करणं योग्य आहे का, याच्यामध्ये कोणते नैतिक मुद्दे आहेत हा तो इश्यूच असतोय. असे पूर्ण वर्षामध्ये इथिक्स रिलेटेड 40-50 इश्यू येतील. आता एक मुलगा आहे राणा म्हणून त्याची केस चालली बघा सुप्रीम कोर्टात. तो बिल्डिंगवरून पडलेला मेंदूला मार लागला त्याला सगळं कळतंय बॉडी पॅरालाइज्ड आहे. आपल्याला इच्छामरण कुणाला दिलं जातं जे ब्रेनडेड आहेत ह्यांना इच्छामरण द्यावं का नाही याचे सगळे नैतिक मुद्दे मी क्लासमध्ये शिकवेन, तुम्ही काही काळजी करू नका. मग तुम्हाला प्रश्न असा येईल की भारत सरकार हे मेंदूमृत लोकांना इच्छामरण देतं पण ज्यांचा मेंदू पूर्णपणे काम करत आहे पण ते गंभीर आजार जो बरा होऊ शकत नाही अशाने ग्रासलेले आहेत ह्यांना इच्छामरण द्यावं का, असे अनालिटिकल प्रश्न येतात. त्याचे टोटल वर्षात इथिक्स मध्ये असले प्रश्न मिळून सगळे पेपर वाचून 30-40 मिळणार नाही, 50 एक पकडून चला. ते मी वाचणार आहे तुमच्यासाठी, तुम्हाला गरज नाही त्याची काळजी करायची. सेम GS 1, 2, 3 मध्ये असे 40-50 तुम्ही टोटल 301 मुद्दे असतात ते जर नीट केले ना हे 2-3 इथिक्सचा बराच पार्ट आरामात कव्हर होतो. पोरं तेवढे करतात व्यवस्थित 90-100 मारून जातात सेफली. ओके. आणि मग तुमचा ऑप्शनल पेपर तो तुमचा तुम्हाला नीट करावा लागणार. सो बेसिकली मग आता पुढचे मग आता निबंध वगैरे त्याच्याबरोबर थोडी बेसिक आयडिया देईन. मग निबंधामध्ये सेक्शन AB तुम्हाला 4 टॉपिक्स, सेक्शन A मध्ये 4 टॉपिक, सेक्शन B मध्ये 1 चूज करायचा आणि निबंध लिहायचा. निबंधाच्या पेपरचे 2 इश्यू आहेत बरं का, 1 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह. एकमेव UPSCतला पेपर आहे MPSCतला ज्याच्यात ऑप्शन मिळतो तुम्हाला. बाकी कुठल्या पेपरमध्ये ऑप्शन नाही. GS मध्ये 20 प्रश्न आहे सोडवायचेच, नाही जमलं गेले मार्क. इथं 4 पैकी 1 निबंध लिहा, ऑप्शन मिळतो. आणि एकमेव असा पेपर आहे ना ज्याचा सिलेबस दिला नाही, फक्त निबंध. कशावर लिहायचे काही विचारू शकतात, सगळ्यात ओपन एंडेड पण सगळ्यात स्कोर करायचा तो विषय आहे का. आणि त्याच्यामध्ये MPSCनी फक्त एक गोष्ट, आता मी सांगितलं तुम्ही सिलेबस बघत बसू नका, चाकाचा शोध लावत बसू नका, आम्ही तेच कामं करतो. UPSC तर काहीच दिलं नाही. MPSCने एक तर वाक्य दिलंय की कशावर तुम्हाला जज करणार आहेत निबंधात, की दिलेल्या 8 निबंधापैकी 2 निबंध 1 फ्रॉम ईच सेक्शन. उमेदवारी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयांवर, बहुविध कुठले काहीच नाही, निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी की तुम्ही व्यवस्थित त्याला ऑर्गनाइज करता का. ओके. की मध्येच काहीतरी उलट पुलट कुठेही काय विचार आले कशी लिहित बसलाय. सुसंगत मांडणी जसे तुमचे हे जे रिपोर्ट असतात ना गव्हर्नमेंटचे वगैरे, कारण ह्यांना मेजर एसे मध्ये चेक काय करायचे, उद्या तुम्ही 500-1000 शब्दाची ऑर्डर लिहू शकता का व्यवस्थित. आणि तुम्ही लक्ष्मीकांत पॉलिटी वगैरे शिकल्यावर कळत असले अँड ऑर अँड अँड एका शब्दात किती अर्थ बदलतो, एक एक शब्द तुम्ही किती मोजून मापून टाकता. जरांगे पाटलांचं आंदोलन झालं. आता इमॅजिन करा एक सरकारी अधिकाऱ्याची ताकद काय असते. 100 वर्षापूर्वी निजामाचा कोणतरी अधिकारी होता सरकारी ब्रिटिशांचा, त्यांनी हैदराबाद गॅझेट लिहिलं आणि त्या गॅझेटमध्ये 3-4 ठिकाणी फक्त शब्द आहे मराठा आणि ब्रॅकेटमध्ये कुणबी.
त्यावेळी तो मराठी लिहित होता घ्यायचा सपोज घरी बसून, शब्द टाकायच्या वेळी बायकोनी बोलवलं गेला, माघाऱ्याला टाकायचा राहून गेला असता. आज तो एक शब्द होता, 100 वर्षांनी त्याचा एवढा परिणाम झाला पॉलिटिकली. तुम्ही एक एक ऑर्डर कोड जे पास करतो, तुम्ही तहसीलदार एक एक ऑर्डर जे पास करता, डेप्युटी कलेक्टर वगैरे, याचे किती परिणाम होऊ शकतात पुढे. कोर्टाकडे केसेस जे हायर ऑथॉरिटीकडे जातात. सो त्यांना हेच बघायचं की तुमच्याकडे ती क्लॅरिटी आहे का विचारांची, तुम्ही ती सुसंगत मांडणी करू शकता का, क्रमवार संकल्पना मांडू शकता का, आणि किती टू द पॉइंट लिहिताय, संक्षिप्त लेखन. यांनी 3 क्रायटेरिया पण दिलेत, पण त्याची काळजी करू नका. हे 3च नाहीयेत, 10-15 क्रायटेरिया आहेत जे मी तुम्हाला नंतर क्लासमध्ये शिकवेन. सो मग निबंधाच्या पेपरमध्ये करायचं काय, सेपरेट सेमिनार नंतर घेईनच, पण निबंधाचं एक सेपरेट लेक्चर उद्या इथिक्स होईल, नंतर हिस्ट्री वगैरे, मग 4-5 दिवसांनी परत निबंध भारतीय समाज, 1 तास निबंधाचा अभ्यास कसा करायचा त्याचं लेक्चर सांगेन, आणि भारतीय समाज. निबंधामध्ये 3 मी जे क्लास घेणार आहे तर 3 मॉडेलमध्ये असतो. बाकी ठिकाणी 15-20 तास फक्त निबंध शिकवतात. त्याच्यामध्ये पण पहिला कसा लिहायचा त्याच्या थोड्याफार टिप्स. माझी निबंधाची बॅच जवळपास 100-1 तास असते. आता मी इंडिव्हिज्युअल बॅच पण घेतो एससी इथिक्सची. ओके, इथंच युपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर ती पण असणार आहे. आणि ज्यांना इंटिग्रेटेड बॅच करायचे त्यांना इकडे, पण तुम्हाला मी ते दोन्ही ऑप्शन देणार आहे. कारण आता ते मीच इथलं काय म्हणतात अकॅडमी डायरेक्टरमुळे मीच ठरवेन काय नियम कसे असणार. तुम्ही सगळ्यांना त्या इंडिव्हिज्युअल बॅचला पण मी इथिक्स तिकडे बसायला लावणार, तिकडे करून घ्यायला लावणार. कारण काय ना, मी कुठेही क्लास घेतला ना, इथिक्सचे 60-70 तास देतात, एसए 20 तासात 30 तास शिकवायला लागतात. सगळ्या स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यात शिकून होत नाही. इथल्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये तुमची शिकडचे जे 60 तास आहेत, मी इथिक्सचा ती टोटल बॅच तुम्हाला 150 तासाची आहे, तिथंच घेणार. म्हणजे इंटिग्रेटची मुलं ती इंडिव्हिज्युअल बॅच दोन्ही एकत्र करून लेक्चर तिथं तुमचे घेणार. आणि एसएचे पण तसे 100-1 तासाची माझी बॅच आहे. पण ह्याच्यानंतर तुम्हाला या विषयाचा विचारही करावा नाही लागणार की अभ्यास काय करायचा आणि उत्तर कशी लिहायची. बेसिकली पॉईंट काय, मग 3 भागात मी एसे घेतो. पहिलं निबंधाचे स्वरूप, स्ट्रक्चर अँड फॉर्मॅटिंग. ओके, त्याच्यामध्ये निबंध कसा लिहायचा, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युपीएससीने गेल्या 20 वर्षाचे निबंधाचे टॉपिक आलेत ना, सगळे मी क्लासमध्ये डिस्कस करतो. त्याचा अर्थ कसा लावायचा, काय, पहिले 10-12 लेक्चर फक्त युपीएससीचे सगळे पेपर, हा टॉपिक काय होता, त्याचा अर्थ काय, त्याच्यातून तुम्हाला एक्सपेक्ट काय होतं. अर्थच नाही लागला ना, पुढं कचराच. आईवर निबंध होता ना गाईवर लिहिला. त्यामुळे पहिलं तरी इंटरप्रिटेशन, त्याचा मथितार्थ तुम्हाला कळला का. आता युपीएससीत एक निबंध आलेला, सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स्ड. लय सोपा निबंध होता, ज्याला अर्थ कळला तो, आणि मी क्लासमध्ये शिकवलेला. ज्यांना क्लास केला त्यांना खूप भारी लिहिता आला. निबंध काय होता, सेल्फ डिस्कव्हरी हॅज नाव बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स्ड. म्हणजे अस्तित्वाचा शोध घेण्याची प्रक्रिया, मी सगळ्या नोट्स केल्यात, एसएच्या रेडी आहेत, इथिक्सच्या रेडी आहेत, सगळ्या इंग्लिशच्या मराठीत केलेल्या आहेत. अस्तित्वाचा शोध घेण्याची प्रक्रिया आता तंत्रज्ञानाला सोपवलेली आहे. आता निबंधाचा अर्थ काय होता, वाचल्या अर्थ लागला. जी पोरं होती त्यांना मी एक कॉन्सेप्ट शिकवलेला, हा पूर्ण एआय रिलेटेड एसे होता जो मी शिकवलेला. पॉईंट एवढाच होता, आणि त्याच्यामध्ये इंट्रोमध्ये मी माझी स्टोरी सांगितली पोरांना की लिहिला. मी एकदा कपाट उघडलं माझं, बाहेर जायचं होतं, म्हटलं कपडे घालायला, म्हटलं बायकोवर जरा मॅचिंग करू. नंतर मी बघितलं केअरफुली, तर माझे 70-80% कपडे एकतर ब्ल्यू कलर नाहीतर पिंक कलर. गडबड झाली काय, आणि मग विचार केला. मॅक्झिमम शॉपिंग आता एवढे क्लास झाल्या, कोण मॉलमध्ये जाते घ्यायला, ऑनलाईन विकत घेतली. सगळे ऑनलाईन ऍप, रेअर रॅबिट, लुई फिलिप, व्हॅन युसेज जिथं पण विक घेतो, त्यांचे एआय काम करतात. त्यांनी बघितलं, रे ब्ल्यू शर्ट बघतो, विशलिस्टला टाकतो, विकत घेतो, पिंक बघतो, विशलिस्टला टाकतो, विकत घेतो. त्यांना कळायला हे कलर आवडतात, त्यांनी मला हेच कलर जास्त दाखवले, मी तेच जास्त विकत घेतले. दुसरे कलर दाखवलेच नाही त्यांनी यांच्याकडे असून पण. ऍपवर 50,000 शर्ट असतील, मला त्यांनी तेवढेच जास्त 500 दाखवले जे कलरचे. दुसरे चांगले असून मला दाखवले नाही गेले, मी तेच विकत घेतले. पण मला पिंक आणि ब्ल्यू कलर आवडतात, ही गोष्ट मला कोणी सांगितली, तंत्रज्ञानाने, जी मी माझ्यासाठी 30 वर्ष कधी विचार नाही केला. 35 वर्ष आयुष्यात अस्तित्वाचा शोध तंत्रज्ञानाला दिलाय. हे अर्थ नीट लागला ना, निबंध परफेक्टच लिहिणार. आणि मी युपीएससी लेवलला शिकवणार. हे मार्केटमध्ये हे लय चाललेलं आहे. एमपीएससी पोरं म्हणजे काहीतरी हे सोपं शिकवा. युपीएससीची पोरं बी एक्झाम देणार आहेत, त्यामुळं इथिक्स शिकवतो, काळजी करू नका. अनैतिक प्रकार काही होणार नाही. आणि माझ्या सगळ्या बॅचच्या कुठल्या पोरांना विचारा, सगळे प्रश्न, आता जी मेन्सची आन्सर रायटिंग बॅच चालू आहे 11 ते 1 राज्यसेवेसाठी, एकूण एक प्रश्न डिस्कस केलेला युपीएससीचे पीवायक्यू, हिस्ट्रीचे, वर्ल्ड हिस्ट्रीचे, इथिक्सचे, सगळे तेच प्रॅक्टिस करायचे, त्याच लेवलला अभ्यास करायचा आणि त्याच लेवलला एक्झाम द्यायची. त्यामुळे सगळे युपीएससी पेपर मी डिस्कस करणार, प्रिव्हियस इयर, त्याचा अर्थ काय लावा. त्याच्यानंतर मग एसे लिहायचा कसा, त्याच्यामध्ये कंटेंट, स्ट्रक्चर अँड फॉर्मॅटिंग, खूप मायनर टिप असतात.
20-25 तास तुम्हाला ते शिकवणार आहे. एसीचा इंट्रो क्लासमध्ये पूर्ण मी 5-5 निबंधाचे इंट्रो लिहून घेतो. इंट्रो कसा करा, मेन बॉडीमध्ये काय, डेफिनेशन कशी ऍड करायची, चार्ट कसे टाकायचे, डायग्राम कशा ऍड करायच्या, लिंकर कशा ऍड करायचे, सोल्युशन कसे करायचे, कन्क्लुजन कसे लिहायचे. कन्क्लुजनचे पण 4-5 मेथड असतात. कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम, कन्क्लुजन विथ समरायझेशन, कन्क्लुजन विथ क्लोजर ऑफ अनेक्डॉट, आणि सगळं शिकून करतात. आणि तुमच्यासारखी सगळी पोरं आहेत बरं का, मराठी मीडियमवाली. माझा टेलिग्राम पण चॅनल आहे दार्शनिक नावानी, MPSC. आता मॅक्झिमम मी UPSC गाईडच्या चॅनलवर सगळं टाकेन, पण आधी मी काढलेला 2 वर्ष एका मुलीचा एसे टाकलेला आहे, जी मी आत्ताच्या मेन्स आन्सर रायटिंग बॅचला येते, जी माझी एसीची स्टुडंट आहे. इतका उत्कृष्ट निबंध लिहिला आहे तिने, सगळ्या टिप्स फॉलो करून. किंवा तो ग्रुपवर पण शेअर केला, तो बघा, तो वाचून. 65 मार्क तिला दिले. तिने आयुष्यातला पहिला निबंध लिहिला तो, जे इथं बॅच संपल्यावर मी फुल निबंध लिहायला लावले. लिटरली अमेझिंग होता तो. आणि सहज ती क्लासला लेट आली म्हणून तिला म्हणलं निबंध लिहून आणायचा. तो एवढा भारी लिहिला. तो त्या टेलिग्रामवर चेक करा की लो एम इज क्राईम, तो निबंध लिहिला की छोटी स्वप्न बघणे हा गुन्हा आहे. अमेझिंग लिहिला. सो ह्याच्या 20-25 टिप्स आहेत कशा करायचे, फॉर्मॅटिंग वगैरे. सगळ्यावर एक लेक्चर होईल 2-2 तासाचं, 10-15 लेक्चर त्याच्यावर जातील. मग हे झाल्यावर सगळ्यात महत्वाचा टॉपिक जे सांगितलं प्रिव्हियस इयर नंतर, निबंध लिहिला तर कळायला लागला इंट्रो सगळं कसं करायचं. बाय निबंध लिहायचं काय, कंटेंट पाहिजे निबंधात लिहिला, टॉपिकचा अर्थ माहित पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपण कंटेंट, हाऊ टू राईट आणि व्हॉट टू राईट, आणि व्हॉट टू राईट वर पुढचे 40-50-60 तास तुमचे लेक्चर होणार. आणि त्याच्यामध्ये काय आहे की जे बाकी विषयामध्ये GS 1, 2, 3, 4 मध्ये तुम्ही शिकत नाही, पण निबंधासाठी गरजेचं आहे. म्हणजे काय, UPSC तुम्ही जर सगळे प्रिव्हियस इयर पेपर बघितले ना, तुम्हाला लगेच ट्रेंड दिसतो. महिलांवर गेल्या 13 जर सिलेबस बदलला ना UPSCने, 26ची एक्झाम राहिली, 25 पकडा, 12 एक्झाम झाल्या. या 12 एक्झाम मध्ये किमान 10-12 वेळा त्यांनी महिलांवर विषय निबंध विचारलेला आहे. ओके. आधुनिक स्त्रीची संकल्पना ही कल्पित कथा आहे का? आयडिया ऑफ मॉडर्न इंडियन विमेन इज मिथ. भारतीय नोकरदार महिलांना न्याय मिळतोय का? ओके. आर इंडियन वर्किंग विमेन गेटिंग फेअर डील, निबंधाचे टॉपिक आहेत. मुली अपेक्षांच्या ओझ्याखाली, मुलंही बंधनाच्या ओझ्याखाली आणि मुले अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेली असतात, असे जे निबंध आहेत महिलांवर कंटिन्यू विचारतात. मग तुम्ही महिला विषय जेव्हा मी शिकवणार ना, 8-10 तास महिलांचे सगळेच प्रॉब्लेम शिकवणार क्लासमध्ये तुम्हाला. महिलांवर एवढा डेटा ना, काही निबंध लिहिण्यात आला पाहिजे. सेम वे गांधींवर एवढे निबंध येतात. लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिईंग अँड बिईंग ह्युमन. आयुष्य म्हणजे माणूस असणे, मानवतावादी असणे यातील खडतर प्रवास. ओके. गांधीच्या एका वाक्यावर निबंध आहेत. तुम्ही हिस्ट्रीमध्ये फक्त गांधी इतिहासातला वाचता, NCM, CDM आंदोलन कुठली गेली. इथं गांधीचे आपण सगळे विचार शिकवायचे. आता माझ्या एसीच्या रायटिंगच्या बॅचमध्ये तेच गांधी शिकवतोय मी. गेले 8-10 दिवस झालं गांधीच चाललाय 2-2 तास. गांधींचे पॉलिटिकल विचार, आर्थिक विचार, 7 सामाजिक पापे, ज्ञानाची आणि संपत्तीच्या विश्वस्तेची संकल्पना, अंत्योदय संकल्पना, धर्मराज्य संकल्पना. गांधी असा वाचायचा ना, काही निबंधाला ना तुमचा निबंध क्लासिकच. तसे सायन्स, रिलिजन, विज्ञान, छद्मविज्ञान, अध्यात्म कुठल्या दुसऱ्या पेपरमध्ये शिकत नाही. UPSC लय वेळा प्रश्न आले सायन्सवर. आणि हे अर्धा थीम शिकला ना, तुम्हाला 100% गॅरंटी देतो, MPSC सोडा, UPSC मध्ये 4 सेक्शन मध्ये येतात ना, एक निबंध आपल्या थीम मधला असतोच. मागच्या UPSC पेपरमध्ये निबंध आला, डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स. जो प्रश्न विचारतो तोच विज्ञानाचा खरा माणूस. क्लासमध्ये 5-6 तास विज्ञान काय असतं शिकवलेलं, विज्ञानाची तत्व कुठली, आणि विज्ञानाची तत्व येतात 7-8. ऍब्सोल्युटिझम, रिलेटिव्हिझम, ऑब्जेक्टिव्हिटी, कॉज इफेक्ट रिलेशन, इम्पिरिसिझम, आणि त्याच्या शेवटचं तो हे शिकवलेलं ओपन माइंडेडनेस, स्केप्टिसिझम, जो प्रश्न विचारतो. डायरेक्ट निबंध आला त्याच्यावर. देन पहिलं तत्व विज्ञानाचं काय, रॅशनॅलिटी. UPSC अख्खा निबंध आलाय, रिअल इज रॅशनल, रॅशनल इज रिअल. जे सत्य आहे ते तर्कशील आहे, जे तर्कशील आहे ते सत्य आहे. सो तुम्हाला विज्ञान नीट काय कळालं ना, काही बाकी करावं लागत नाही. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका, डेटा सगळा क्लासमध्ये मिळेल, सगळा शिकवेन पण. 4 पैकी 1 निबंध. नंतर टेक्नॉलॉजीवर सारखे निबंध येतात. सोशल मीडिया इज इनहेरेंटली सेल्फिश मीडियम. सामाजिक माध्यमे ही खूप स्वार्थी माध्यमे आहेत, असे टेक्नॉलॉजीवर मी या क्लासमध्ये पूर्ण शिकवलेला. मगाची जो निबंध सांगितला ना, अस्तित्वातील शोध घेण्याची प्रक्रिया तंत्रज्ञान दिलेली, AI पूर्ण क्लासमध्ये शिकवलेला 5-6 तास. आरामात पोरांना AIचा तो निबंध लिहिता आला. सो 4 मधला एक तर येणारच आहे ऑप्शन. बस तो आला ना, असा लिहून यायचा. सो तुम्हाला कसं लिहायचं पण माहिती आहे, काय लिहायचं पण माहिती आहे. दोन्ही फुल डेटा आहे तुमच्याकडे. आणि हे व्यवस्थित केलं ना, आरामात 140. तर त्याच मुलीने पहिला निबंध दिला, मी 65 मार्क दिले.
युपीएससी पोरांना बी देत नाही. तिने खरंच तेवढा चांगला लिहिला, तुम्ही चेक करा, टाकलाय मी ग्रुपला टेलिग्रामला. 65 किती झाले? 130. पण थोड्याफार चुका इम्प्रूव्ह केल्या 140 आरामात. सो मग तुमचा पेपर 1. ओके, आता पेपर 1 मध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश. सो इथं काय आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर हा महत्वाचा पार्ट आहे. प्रीमध्ये पण आहे, मेन्समध्ये पण आहे. असे जे विषय आहेत ना, जे प्री मेन्समध्ये दोन्हीकडे आहे, थोडे जादा करायचे. एन्शियंट मिडिवल प्रीमध्ये आहे, मेन्समध्ये नाही. मॉडर्न इंडिया प्रीमध्ये आहे, मेन्समध्ये पण आहे. पण जगाचा इतिहास प्रीमध्ये नाही, मेन्समध्ये आहे. स्वातंत्र्यानंतरचा भारत प्रीमध्ये नाही, मेन्समध्ये आहे. त्याच्यावर ठरवायचं बाई कुठला जास्त महत्वाचा आहे. आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर 2 पुस्तकं वाचा. मग आधुनिक भारताचा इतिहास 2 पुस्तकं वाचा गरज पडली तर. आणि स्टडी मटेरियल आमचं सगळं रेडीमेड आहे. आणि युपीएससीचे खूप रिफाईंड मटेरियल आहे, बऱ्याच टॉपर्सनी लिहिलेलं. नवज्योत कौर सिमे मॅडमची 4 पुस्तकं आहेत फक्त अँसर रायटिंगची. सगळे मी आता हे कन्वर्ट करणार आहे मराठीमध्ये, डायरेक्ट तुम्हाला ते मिळेल. माझं इंग्लिशमध्ये युपीएससीचं ऑलरेडी पुस्तक होतं, माझं मिसेसचं इथिक्सचं, ॲज इट इज वर्ड बाय वर्ड कन्वर्ट केलेलं आहे. तुम्ही कुठलेही ते नोट्स घ्या, इंग्लिशचं माझं बुकलेट बघा आणि एमपीसीचं घ्या. एक शब्द बदलला नाही, एमपीसी म्हणून काहीतरी सोपं हे करा. ॲज इट इज लाईन बाय लाईन सेम पुस्तक कन्वर्ट केले. क्लासच्या कुठल्याही नोट्स बघा, ॲज इट इज युपीएससीतल्या कंटेंट शिकवलेला आहे, सगळे पॉईंट त्याला. सो बेसिकली मग ते तुम्हाला मटेरियल तर काही बघावे लागणार नाही. जे आम्ही सांगतोय ते रेफरन्स बुक आणि काय म्हणतात क्लासच्या नोट्स. त्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्वज्ञान. ही भक्ती चळवळ तुम्हाला इकडेही शिकवली जाईल आणि मी इथिक्समध्ये पण शिकवेन. तत्वज्ञानातील वेदांत तत्वज्ञान, आपले वारकरी वगैरे संप्रदाय तो वेदांत सगुण वेदांतिक येतात. वेदांतात 2 हे आहेत, भक्ती चळवळीत सगुण भक्तिमार्ग आणि निर्गुण भक्तिमार्ग. सो आपले वारकरी कुणाची पूजा करतात? विठ्ठलाची, सो मूर्तीची. सो सगुण भक्तिमार्ग त्याला म्हणतात, ते करायचे. आणि बाकी पण मी शिकवेन सगळे. त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतच्या महत्वपूर्ण घटना आणि महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या. सो आधुनिक भारत इतिहासातील 18वं शतक. 18वं शतक म्हणजे 1750. 1750 म्हणजे इंग्रजांची एंट्री, 1759 प्लासीची लढाई, आणि तिथून पुढचं 57-59 ते पूर्ण 1857चा उठाव, 1857 ते भारत स्वातंत्र्य, तो सगळा आधुनिक भारत. आणि स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. आता एमपीएससी देत आहे, भारतातले मग सगळे क्रांतीचे नाना पाटील, महाराष्ट्रातले सगळे महत्वाची लोक माहीत पाहिजेत. पण त्याची काळजी करू नका, पवनमाळी सर तुम्हाला ते परफेक्ट शिकवतील सगळा पार्ट. मग देन स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, की कन्सॉलिडेशन. भारताचं स्वातंत्र्य 1947 नंतरचा भारत, स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण, सगळे राजे महाराजे आपण एकत्र करून भारत कसा घडवला, भारताची भाषिक पुनर्रचना वगैरे कशी झाली, आणि देशांतर्गत ती पुनर्रचना. आणि महत्वाचे कुठले कुठले इव्हेंट आहेत, ग्रीन रिव्होल्युशन, न्यूक्लिअर टेस्ट, 10-15 इव्हेंट आहेत, आणि त्याचे काय परिणाम झाले कसे. मग तुम्हाला असा प्रश्न होतो की ग्रीन रिव्होल्युशन यांनी भुकेची समस्या तर सोडवली, पण काय झालं एक्झिस्टेन्शियल इश्यू, की अस्तित्वाचेच प्रश्न निर्माण केले. याचा अर्थ काय की बाई भुकमरी होती, भुकमरीचे इश्यू सॉल्व्ह झाले, पण तुम्ही लोकांना अन्न तर दिलं, पण त्याची क्वालिटी आहे का, जी देसी व्हरायटीत होती हायब्रिड व्हरायटीमध्ये, ह्याच्यामुळे लोक पाण्याचा जेवढा मिसयूज व्हायला लागला, ऍग्रिकल्चर एकाच भागामध्ये झालं, बाकीचे भाग तसेच मागास राहिले पंजाब हरियाणा सोडून. सो असं तुम्हाला त्या गोष्टी शिकाव्या लागतात ज्या पोस्ट इंडिपेंडंट मधल्या. मग त्या कुठपर्यंत 2025 पर्यंत शिकाव्या लागतील, नोटबंदीचे इम्पॅक्ट वगैरे. पण त्या सगळ्या काय 10-15 इमर्जन्सी, अशा 10-15 महत्वाच्या घटना. 91चा एलपीजी रिफॉर्म, त्याचे काय इम्पॅक्ट झाले, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जगाच्या इतिहासातील 18व्या शतकापासूनची औद्योगिक क्रांती, म्हणजे अगेन 1750 पासून जगाच्या इतिहासात काय झालं, अमेरिकन इंडिपेंडन्स, फ्रेंच रिव्होल्युशन, रशियन रिव्होल्युशन, हे इटली जर्मनी मधल्या घटना, वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2, 15 घटना आहेत, 10-15 नीट सगळ्या शिकून घ्यायच्या. देन वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान, जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद, ह्या सगळ्या त्या वर्ल्ड हिस्ट्रीतलाच पार्ट येतो, की आयडिओलॉजिकली त्यांच्यामधला काय संबंध आहे. मग पुढं भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता, की इंडियन सोसायटी, भारतीय समाज. सो भारतीय समाजा रिलेटेड सोशल इश्यू जे आहेत, सामाजिक प्रॉब्लेम सगळे, त्याच्यामध्ये पण त्यांनी 8-10 मेन्शन केलेत, जे डिटेलमध्ये स्टडी करायचे. महिलांचे प्रश्न जे निबंधात पण शिकायचे, हितही कामाला येतात. तो माझा 3 पार्ट इंटर रिलेटेड आहेत, इथिक्स, एशिया आणि भारतीय समाज. देन महिला संघटनांची भूमिका,
लोकसंख्या पॉप्युलेशन वाढतीये त्याच्या समस्या, दारिद्र्य, गरिबी आणि विकासाचे इश्यू, नागरीकरण, अर्बनायझेशन वाढतंय, प्लॅनिंग नाही, काय नाही, त्याच्या समस्या, देन जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर परिणाम, म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती वाढतीये, डिवोर्स वाढतायत, हे जे सगळे परिणाम, आणि सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. की सोशल एम्पॉवरमेंट काय असतं, सामाजिक सबलीकरणाचा कन्सेप्ट काय आहे, हे सगळं आता मी सेपरेट जेव्हा भारतीय समाज शिकवेन एक एक टॉपिक डिसेक्ट करून नीट सांगेन त्याच्यात काय काय येणार आहे. जातीयवाद आज पण नाही इंडियामध्ये, प्रांतवाद आहे, हे भाषिक वादविवाद जे आहेत, महाराष्ट्रीयन, मराठी, अमराठी असे सगळे, आणि धर्मनिरपेक्षता, सिक्युलरिझम, त्याचे पण वेगवेगळे मॉडेल असतात. अमेरिकन सिक्युलरिझम मॉडेल, फ्रेंच सिक्युलरिझम मॉडेल, जे सर्व धर्मनिरपेक्षता म्हणतात, आणि भारतातलं सिक्युलरिझम जे आहे सर्व धर्म समभाव, जे गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या विचारातून आले, त्याचा काय फरक वगैरे असे जे कन्सेप्ट आहेत ते बघायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भारताचा भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये, सो प्रिलियमचाच पार्ट आहे मॅक्झिमम याच्यात, पण जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्ती वितरण, दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड, ही जी साधन संपत्ती कशी विकसित झालेली आहे भारतामध्ये, मिनरल्स, माइन्स कुठं आहेत, तुमची सोलार एनर्जी कशी वेगवेगळ्या एरियात पडते आणि त्याचा काय परिणाम होता अर्थव्यवस्था, जंगल कशी डिस्ट्रीब्यूट आहेत, कोस्टल एरियाचा काय परिणाम होता आर्थिक विकासावर, असल्या सगळ्या गोष्टी. जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय, तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक भारतासह, की जगात एखादी इंडस्ट्री इथंच का जन्माला आली, सॉफ्टवेअर इंडियातच का आली वगैरे, हार्डवेअर इंडस्ट्री चायनातच का आली, अशा रिलेटेड जे डेव्हलपमेंटचे इश्यू आहेत ते, आणि भूकंप, सुनामी, ज्वालामुखी म्हणजे डिझास्टर रिलेटेड, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये, त्यांचे स्थान व महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये, जलाशय, हिमनग वगैरे, वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल, अशा बदलांचा परिणाम, ही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज त्याच्या रिलेटेड. तो हा पार्ट जो आहे ना पूर्ण डायनेमिक आहे, ह्याला स्टॅटिक भूगोल म्हणून वाचायचंच नाही, करंट अफेअरच्या अँगलनी जे इश्यू आहेत ते. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारत की सौर ऊर्जेचा भारतामध्ये कसा वेगवेगळा प्रभाव आणि त्याच्यामुळे सौर ऊर्जेची विकास होण्यात वेगवेगळ्या भौगोलिक रचनेचा कसा इम्पॅक्ट होतो. तो सगळ्यात जास्त सौर ऊर्जा भारतात कुठलं राज्य सगळ्यात चांगलं आहे सौर ऊर्जा मिळण्यासाठी? राजस्थान ऍक्च्युली नाहीये. सगळ्यात आयडियल राज्य आहे लद्दाख, पण तिथं धूळ नाही आणि ढग पण नाही, कंटिन्यू ओपन स्काय असतं आणि ह्यांना काही हिट नाही लागत, कडक ऊन असावं. खूप कमी उन्हाला पण सोलार एनर्जीच्या सेल्स काम करतात. ते ऑलरेडी पर्वतावर उंच ठिकाण आहे, सो खूप उंच सोलार हिट मिळते, ढग येत नाहीत, पाऊस नाही, वादळ तसल्याचा परिणाम नाही. राजस्थानमध्ये धूळ आला, सगळ्या त्या तुमच्या प्लेट्सवर धूळ साठली, फोटोसिंथेसिस सारखं ते पण इम्पॅक्ट होतं. सो मग अशा भौगोलिक रचनांचा कसा परिणाम आहे, पण मग आपण लद्दाखमध्ये का विकसित करू शकत नाहीये, इलेक्ट्रिसिटी तिथून का आणू शकत नाही, असले सगळे डेव्हलपमेंट इश्यूज जे असतात ते पेपर वगैरे मध्ये येतात, जे आम्ही तुम्हाला करंट अफेअर मध्ये असले इश्यू देऊ. सो त्याचाही काय एवढा इश्यू नाहीये सिलेबसमध्ये. मग त्याच्यानंतर तुमचा भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी वगैरे. आता हा जो पार्ट आहे ना पॉलिटी इकॉनॉमिक्स, तो आता मी स्किप करतो कारण आपला वेळ होत आलाय. इथिक्सचा फक्त थोडा इंट्रोडक्शन देईन मी, आणि उद्या जेव्हा क्लास इथिक्सचं लेक्चर होईल त्यावेळी फक्त पॉलिटी इकॉनॉमिक्स डिस्कस करून मग इथिक्सला जाईन. सो मग हा पॉलिटीचा पेपर पूर्ण त्याच्यात, कारण डिटेलमध्ये मला सांगावं लागेल कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. आणि नंतर तुमचा पेपर इकॉनॉमिक्सचे जे टॉपिक आहेत, अर्थव्यवस्थेचा पेपर, सायन्स टेक, त्याचे जे मुद्दे आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे. आता त्याच्यानंतर हा जो इथिक्सचा पेपर आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. ऍक्च्युली शुभम भिसे म्हणतोय की किती तास अभ्यास करावा लागेल. हा लय ओपन एंडेड प्रश्न आहे शुभम. किती तास ते तुमच्या ग्रास्पिंग वर आहे, बरेच फॅक्टर आहे, पण लिटरली ऍव्हरेज 8 तासाचा एक रूल म्हणतात. 8 तास तुमची झोप, खाणं पिणं, पूर्ण जिंदगी. 8 तास तुमचे फुल अभ्यास, 8 तासाची झोप, आणि राहिलेल्या 8 तासात तुमचं बेसिक. पण पॉईंट एवढाच आहे ना शुभम, आता ते गोष्टी खूप बोलू शकतो, तासभर लेक्चर घेऊ शकतो याच्यावर, पण आता एवढं सांगतो, तुम्ही किती तास अभ्यास केलाय ना दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये,
परीक्षेच्या आधी फरक पडत नाही. ही एक्झामच एवढी डिस्ट्रीब्युटेड आहे की हे पूर्ण वर्ष अभ्यास करून प्री देणार आणि त्याच्या पूर्ण पुढचा 1 वर्ष तुम्ही वर्षभर करा. ते किती कन्सिस्टंटली करताना त्याच्यावर ठरतं सिलेक्शन, ना की तुम्ही 2-3 महिने एक्झामच्या आधी भले 12-12 14 तास बसला अभ्यास करत. बघा तुम्हाला प्री आली ना किंवा मेन्स आली ना, पेटेत बघा चाच्या ह्याच्यावर टपरी पोरं दिसत नाही, गेली गायब झाली कुठेतरी. वर्षभर बघा नुसती गर्दी. तर 2 महिने अभ्यास करून काय होतं, वर्षभर काय करता ह्याच्यावर ठरतं सगळं. त्याचं अजून एक उदाहरण सांगायला, मग माझी मिसेसची मेन्स होती नोव्हेंबर महिना UPSCची. ऑक्टोबर महिना चालू, म्हणजे ऑक्टोबर बी नाही, पुढच्या रविवारी पेपर होता. गुरुवारी शुक्रवारी माझे हे जाणार होते वडील आई वगैरे, आणि त्याच्या आधी तिचा वेळ जाऊ नये म्हणून मी आईला बोलवलेलं की बाई कामवाली वगैरे आली तरी अशा गोष्टीत वेळ जाऊ नये अभ्यास करण्यासाठी. सो आई महिनाभर आधीच होती. थोड्या दिवसांनी माझ्या मामांच्या मुलाचं लग्न होतं प्री मेन झाल्यावरतीच, आणि माझ्या मित्रांवर प्लॅन ठरला पिक्चरला जायचा. मी सांगितलं चाललोय पिक्चरला. मी गेलो पिक्चरला गेलो आणि आमचा एक मित्र आला नाही, मग आम्ही कॅन्सल केलं परत बघू म्हणून. त्यांना वाटलं गेला पिक्चरला 3-4 तास येत नाही. मी माघारी आलो, फ्लॅटच्या खिडकीतून बघतोय पुढच्या रविवारी पहिला पेपर होता ह्याचा लँग्वेज का एसे. ह्या दोघी माझी आई मिसेस सगळ्या साड्या बिड्या काढून बसलेल्या आणि त्यांचा प्लॅन चालला कुठली घालायची आणि काय करायचं. मी त्यांना एवढं झापलं आल्यावर तिला म्हणलं तुला तर बोलवलं मी, हिचा वेळ चालू नाही म्हणून, तुम्ही दोघी बसून चाललाय. 5 दिवसांनी मेन्स आहे म्हणलं, आणि तुम्हाला काय की मेन्स झाल्यावर लग्न महिन्यानी आहे, उत्सुकता. आता ते पोरी समजू शकतात त्याची उत्सुकता. मी लय झापलं, नंतर बसले अभ्यासाला, सगळं झालं. पण त्या वर्षी पोस्ट निघली डायरेक्ट ऑल इंडिया 190 रँक. पॉईंट हा आहे, कारण वर्षभर जी कन्सिस्टंटली अभ्यास केलेला असतो ना, 1 महिना आधी काय केलं आणि 1 आठवडा आधी काय केलं आणि 2 महिने काय केलं ह्यानी फरक पडत नाही. सो तू 7-8 तासच अभ्यास कर, पण वर्षभर कर. आणि असली जी स्पीसीज असते ना, MPSC भेटतात बरेच, UPSC मध्ये पण, की आता पोस्ट काढून गावाला जाणार आहे, फिरणार पण नाही गावाकडे, पुण्यातच राहणार, फुल अभ्यास करणार, हे करणार ते करणार, असल्या ह्याच्यात पडायचं. मस्त सगळे पाहुणे रावळे भेटायचे, चिला अभ्यास करायचा. ही लंबी प्रोसेस आहे. आणि बुद्धाचं एक वाक्य लक्षात ठेवायचं, परत 100 वेळा सांगेन. खूप महान तत्वज्ञान आहे त्यात इथिक्स शिकवताना. इंसान वही बन जाता है जो सोचता है वो है. पहिलं तर अशा लोकांच्या बरोबरच राहायचं नाही अजिबात, जे निगेटिव्ह आहेत. एखादा अजिबात अभ्यास करत नसेल चालेल, निम्म्या वेळ चहाच पेत टपरीवर, पण कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्यात पोस्ट काढायचा. अशी जी असतात ना त्यांच्याबरोबर राहायचं. म्हणजे सारखे डिप्रेशनमध्ये रडतायत ना, लांब राहायचं. लिटरली सांगतो, या गोष्टींचा प्रभाव तुम्हाला लॉंग टर्म मध्ये कळेल. त्या दिवशी एक क्लासला पोरगा 2-4 दिवस आला नव्हता. 4 दिवस आला परत क्लासला. त्याला म्हणलं कुठं होता, म्हणे सर एक चुलत भावाचं लग्न होतं. मी म्हणलं तुझं राहील लग्न, पोस्ट नाही निघली तर. मला नाही सर आपली निघणार आहे पोस्ट. कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स डझंट मॅटर, पण अशी पोरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. माझे मिसेस एक बॅचमेट आहेत, हे महादेव धारुरकर सर म्हणून, त्यांचेच बॅचमेट आपले गव्हर्नरचे ADC आहेत अभयसिंह देशमुख IPS. एका रूम मध्ये 5-6 जण राहत होती पेटेत. सगळ्यांच्या पोस्ट निघल्या A to Z प्रत्येकाची. ते कळलं असतं. सो किती करता नाही असल्या भानगडीत पोटा, कन्सिस्टंट करा. 7-8 तास, 3-4 तास मस्त सगळे दोस्त बीस पाहुणे रावळे सगळी लग्न बिग्न मैती बिती सगळे अटेंड करायचं. असं नाही तुमची पोस्ट निघली, 1 जण आला नाही सत्काराला, पाहुणा रावळा, कुणाची लग्न अटेंड केली नाहीत म्हणून. सो एवढं लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी मॅटर नॉट इंटेन्सिटी. 7-8 तास पण रेग्युलर अभ्यास, क्लास रेग्युलर, सांगितलेल्या गोष्टी रेग्युलर. ओके. सो सचिनचा जो मुख्य प्रश्न होता, आता नीतिशास्त्र सचोटी अभियोग्यता. आता ह्या पेपरचा मॅटर हा आहे ना, की आयोगाला त्याचा अर्थ नाही काढला. कॅमेरा सांगतो, कारण इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये इथिक्स नीतिशास्त्र, पण इंटिग्रिटीचा अर्थ सचोटी होत नाही. इंटिग्रिटीचा अर्थ आहे विश्वासार्हता, अखंडता, एकात्मता. बेसिकली इंटिग्रिटी म्हणजे काय, इंटिग्रल. इथिक्स मध्ये इंटिग्रेशन वाचलंय तुम्ही, सॉरी मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन डिफरन्सिएशन. इंटिग्रेशन काय होतं, सो बेसिकली इंटिग्रेशन चा जो अर्थ होता, आणि इथिक्स मध्ये हे शिकायचं असतं की टर्म्स काय पेपर आहे त्याचं फक्त सांगायला. हे होतं लॅक ऑफ इंटिग्रिटी.
हे आहे इंटिग्रिटी. आणि हा जो मॅथ्स मधला अर्थ आहे ना, तोच इथिक्समध्ये आहे. इंटिग्रेशन. तुमच्या कॅरेक्टरमध्ये गॅप नाही. तुमचं कॅरेक्टर अखंड आहे, एकात्मकता आहे तुमच्या कॅरेक्टरमध्ये. म्हणजे काय? मी पंक्च्युअलिटी, वक्तशीरपणा. वक्तशीरपणामध्ये गॅपच नाही म्हणजे काय? मी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट वक्तशीरपणे करतो. क्लासला वक्तशीर येतो, झोपतो वक्तशीरपणे, लायब्ररीत वक्तशीरपणे जातो, सगळ्या गोष्टी टाइमवर करतो. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही अखंडपणे, एकात्मकतापणे, एकच रूलनी करता. मग युधिष्ठिर, मी खोटं बोलत नाही, खरंच बोलतो. गांधीने विचारला तुम्हाला जगाला काय संदेश आहे? गांधीचं एकच वाक्य होतं, माय लाईफ इज माय मेसेज. जे सांगायचं ना तसाच जगलो. हे होते अखंडता, एकात्मता. सचोटी म्हणजे काय? त्याचा बेसिक अर्थ इथिक्स मध्ये लय उदाहरण दिन नंतर, पण एक पिक्चर आहे याचा. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, तुषार कपूर वगैरेचा जुना आहे, खाकी म्हणून. त्या पिक्चरमध्ये एका टेररिस्टला न्यायचं असतं, त्याच्यावर असा पिक्चर आहे. एंडला अमिताभ बच्चनला ऑनेस्ट इंटिग्रल अधिकारी दाखवलेला आहे, पोलीस अधिकारी. आणि शेवटी अक्षय कुमार वाटतं हे काहीतरी झोल केलेला आहे, आणि मग तो त्याला अक्यूज करतो की तू काहीतरी गडबड केली. मग तुषार कपूर येतो म्हणतो की अरे काय, हा किती डेकोरेटेड अधिकारी आहे, तू त्याला असं कसं बोलू शकतो? तर मग त्याचं एक वाक्य आहे, तो म्हणतो माना इन्होंने जिंदगी में कभी कुछ खाया नाहीये. मी करप्शन करत नाही. इंटिग्रिटी. कधीच केलं नाही. इंटिग्रिटी. मी सरकारची गाडी पण पर्सनल यूजला वापरत नाही. इंटिग्रिटी. सो माना इन्होंने जिंदगी में कभी कुछ खाया नहीं है, और इन्होंने जिंदगी में कभी कुछ किया भी नहीं है. किया नाहीये म्हणजे सचोटी. मी तर खात नाही, कुणाला खाऊनी नाही देणार. आणि माझ्या आधी जे होते ना त्यांच्या फायली काढून जाणार सगळ्या. आणि मी जाईन तेव्हा अशी सिस्टीम ठेवून जाणार की पुढच्याला येणाऱ्याला बी खाता येणार नाही. सचोटी ही प्रशासनात असते आणि तुमच्या आत पण असते. इंटिग्रिटी तुमच्या आतच असते, माइंडमध्ये. सो हे क्लिअर सगळ्या गोष्टींच्या टर्म, टेक्निकल मिनिंग आहे इथिक्स. उद्या येड्यागाबाळ्यासारखा अभ्यास करू नका. प्रशासकीय नीतीशास्त्र आहे, पूर्ण ऑर्गनाइज सब्जेक्ट आहे तो. कळालं विश्वासार्हता आणि सचोटीत काय फरक आहे? टेक्निकली विषयाचं नाव पाहिजे होतं विश्वासार्हता. मी सुरुवातीला जेव्हा क्लास चालू केला 23 मध्ये इथिक्सच्या बॅचेस विश्वासार्हता ठेवलेला. आयोगाने सचोटी ठेवलाय तर मग म्हणलं ठेवा सचोटी. पोरं मला जेड्यात काढायची. मग तुम्हाला कळेल पुढे प्रश्न आल्यावर ही सगळी वाक्याची मिनिंग. जेव्हा हे कॉन्सेप्ट शिकवेल ना, इंटिग्रिटी आणि प्रोबिटी, टोटली दोन वेगळे प्रश्न आहेत. तुकाराम मुंडे साहेब नागपूरला गेले. 10 दिवसांनी पेपरमध्ये न्यूज होती, एक अंडरवर्ल्ड डॉनचा कुठला तरी बंगला होता 100-1 कोटीचा इलिगल, पाडला त्यांनी. नोटिसेस का एका दिवसात इश्यू होता, सगळ्या 10 दिवसात नोटिसेस लय आधी इश्यू झालेल्या. कोण गेलाच नव्हता पाडायला. असतील मग त्यांच्या आधीचे पण बरेच अधिकारी ऑनेस्ट. तुमच्या ऑनेस्टीचं करायचंय काय? जर तुम्ही ऍक्शनच घेत नसाल प्रशासनात, मी खात नाही पण सगळ्या इलिगल कामं चालून देतो. तुकाराम मुंडे साहेबांनी गेले, इलिगल आहे ना, पाडून येतो. काय होईल ते होईल माझं. जीव जाऊ तर जीव जाऊ, पण नियम म्हणजे नियम फॉलोच करणार. ही झाली सचोटी. अशी तुम्हाला लय उदाहरण देईल प्रशासकीय. सो नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. मग याच्यामध्ये हा टोटल शब्दात 3 शब्दातच सिलेबस पूर्ण मेन्शन केलेला आहे. 3 गोष्टी: तत्वज्ञान फिलॉसॉफी म्हणजे इथिक्स, मानसशास्त्र ऍप्टिट्यूड, आणि तुमचा लोकप्रशासन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. आणि याच्यामध्ये सगळा इश्यू. ह्या पेपरचं उद्या 3 तास फुल डिस्कशन होईल, 2-2.5 तास व्यवस्थित प्रत्येक टॉपिक, सिलेबस काय म्हणणं आहे, काय नाहीये. पण याच्यामध्ये मग तुमचे बेसिकली सांगितलं की टर्मिनॉलॉजी खूप महत्वाची असते ह्या पेपरमध्ये, आणि एकदा कळली ना तुफान मार्क येतात. सो इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता, मोरॅलिटी, ह्याच्यात काय फरक आहे. आणि मार्केटमध्ये मला माझे स्टुडंट इतके फोटो पाठवतात ना, सर या नोट्समध्ये असं दिलंय, इतके काही अर्थ लावून लिहिलेले आहे. भाई ह्या टर्मचे अर्थ मी मास्टर म्हणून पण नाही लावू शकत. भाई नीतिशास्त्रात मी शिक्षक आहे, मी तत्वज्ञानी नाहीये. तत्वज्ञानी ह्याच्या क्लिअर व्याख्या दिल्यात. मोरॅलिटीची, नीतिकच्या सगळ्यांनी व्याख्या दिल्या. जॉन डिग त्याची इथिक्सची पूर्ण क्लिअर कट व्याख्या आहे. नीतिमत्तेची अरिस्टॉटलची पूर्ण व्याख्या आहे. काय बाय त्या व्याख्येचाच अर्थ लावायचा असतो, स्वतः नाही बनवू शकत. नीतिशास्त्र नीतिमत्तेमध्ये तुमच्यापैकी कोण नॉनव्हेज खात नाही? का नाही खात? जन्मापासून खात नाही. सो आता खाऊ शकतो. का केलं? त्याचं कारण असं जर होतं की काय काय हा त्यापासून आपण त्याला कुठेतरी स्टॉप करतो किंवा त्याला द्यायचं
स्टॉप करतो की जी ह्युमन सायन्सची लाईफ सायकल त्याच्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, ह्युमन बीइंगने काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, तर त्याचा त्यामधला खरा मोठा डिफरन्स आहे. सो तेच सांगू फायनल रिझन काय झालं ते मला नाही कळालं. फायनल रिझल्ट ह्याच्यासारखेच आहे की जर ह्युमन बीइंग असेल, जो 2 हात पाय असलेला व्यक्ती जो आहे त्यांनी कशा पद्धतीचं राहिलं पाहिजे आणि काय पद्धतीचं खाल्लं पाहिजे की जेणेकरून त्याच्यावरती काय चांगले परिणाम होतील. सो आयुष्यावर म्हणजे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतील. ठीक आहे. मग तुला जर उद्या एखाद्या वैज्ञानिकाने असा रिसर्च दिला, त्याचं म्हणणं असं की आपल्यावर काय परिणाम होतील आयुष्यावर, त्याच्यावर की नॉनव्हेज खाण्याचे खूप फायदे आहेत, खाऊ शकतो का. असं त्याच्यावरती आपल्याला उत्तर असं करता येईल की व्हेज मध्ये पण त्याच्यावरती त्याचे जास्त बेनिफिट्स आहेत. पण उद्या असं कळलं की व्हेजपेक्षा नॉनव्हेजचे जास्त बेनिफिट्स आहेत, खाऊ शकतो. पॉईंट हाच आहे. मग नीतिशास्त्रामध्ये तुम्ही एखादी गोष्ट करताना ते शास्त्र कोणतरी बाहेरून देतं. नीतिशास्त्र म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करता बाह्य नियमांमुळे. म्हणजे काय, मी नॉनव्हेज खात नाही कारण माझा धर्म अलाउड करत नाही, मी जैन आहे, वारकरी आहे, वेदांतिक आहे वगैरे, घरात अलाउड नाही. तुम्ही योग्य गोष्ट करताय, कुणीतरी बाह्य गोष्टीने सांगितलं, ते झालं नीतिशास्त्र. नीतिमत्ता म्हणजे तुम्ही योग्य गोष्ट करता कारण तुम्हाला कळाली ती करणं काय योग्य आहे, स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजाने. त्यांनी सांगितलं की स्वतःचं कारण आहे त्यांचं. बरेच लोक म्हणतात मला टेस्ट आवडत नाही, स्मेल आवडत नाही, एकदा जनावराला कापताना बघितलं, रक्तपात खूप झाला. हे स्वतःचं मत आहे, हे नीतिमत्तेत येत नाही. काही एका पोरीने सांगितलं मी एकदा जनावराला मारताना बघितलं, खूप त्याला त्रास झाला. मग म्हणलं उद्या विज्ञानाने अशी मेथड काढली की त्याला बिना तडपवता मारायचं. आता स्वीडनमध्ये एक मेथड आली, सुसाईड पॉड आहेत आयर्लंडमध्ये, ज्याला आत्महत्या करायची ना त्यांच्या पॉड ऑर्डर करायचा, कंपनी सप्लाय करते, पॉडमध्ये बसायचं, मस्त गाणी बिनी पावडीची टाळ लावायची, पडायचं, एक बटन दाबायचं, गॅस येतो, नायट्रोजन ऑक्साईड तो, आणि लाफिंग गॅस काय नायट्रिक ऑक्साईड वगैरे, हसत हसत तुम्ही कोमात जाणार मारणार. कोंबड्या तशा मारू शकतो आपण. व्हेजिटेरियनचे फायदे आहेत नॉनव्हेजचे. उद्या सांगितलं नॉनव्हेजचे फायदे आले, खायला लागतात. ही नीतिमत्ता येत नाही. नीतिमत्ता म्हणजे काय, मला स्मेल आवडत नाही, टेस्ट आवडत नाही, एकदा दिल्लीला करीमशाह हॉटेलमध्ये जाऊन खावा, मुघलांची शाही कुक आहेत, आज पण बनवतात जेवण, त्यांची डिसेंडंट जामा मस्जिद जवळ, टेस्टच बदलेल जिंदगीतली, खायला लागचाल. बाय अंतरात्म्याचा आवाज म्हणजे काय, प्रत्येक जनावराला जगण्याचा अधिकार आहे, माझी सुख दुसऱ्याच्या दुःखातून असली नाहीत पाहिजेत. या तत्वावर जर गोष्ट करत असाल तीच येते फक्त नीतिमत्ता. आता याच्यानंतर क्लासमध्ये खूप उदाहरण देईल, बरेच एक्झाम्पल बघू, पण ह्या क्लिअर कट टर्म्स आहेत, ह्या तुम्हाला नीट कळल्या पाहिजेत नीतिशास्त्रात, आणि त्याचं काही बघायची गरज नाही. क्लासमध्ये माझा हाच विषय व्यवस्थित शिकवेन. सो तत्वज्ञान हे, आणि याच्यामध्ये मग बेसिकली कुठले कुठले विषय आहेत. सो 3 पार्टमध्ये सिलेबस आहे. फिलॉसॉफीमध्ये नीतिशास्त्र, मानवी संवाद, मानवी कृती, नीतिमत्तेचे सार, निर्धारक परिणाम, नैतिकतेचे पैलू. हा फिलॉसॉफीचा पार्ट आहे ना, पण टॉपिक 2च आहेत, त्याच्यात एवढं तत्वज्ञान आहे ना शिकवायला की जवळपास 60-70 तासच ह्याचं डिस्कशन चालतं. टॉपिक लय छोटे आहेत पण त्याच्यात खूप सब पार्ट आहेत. त्याच्यानंतर येतो मानसशास्त्र, याच्याबद्दल पण डिटेलमध्ये सांगेन नंतर. मानवी मूल्य, महान नेते, सुधारक, प्रशासक यांच्या जीवनातून मिळणारे धडे. आता ढिगभर थिंकर्स आहेत, महत्वाचे मी शिकवणार, फॉरेन आणि इंटरनल, सुधारक वगैरे. त्यामध्ये अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, बुद्धा, महावीरा, देन आपले काय म्हणतात बेनथॅम, मिल, बाहेरच्या जगामध्ये जॉन लॉक, मूलभूत अधिकार सिद्धांत त्यांनी दिलेला, गांधी, भगवद्गीता, आणि नंतर महाराष्ट्रात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब, हे 15-20 जण. आता याच्या पुढे काय विचारतील त्याची गॅरंटी नाही, आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे सिलेबसमध्ये. पण हे महत्वाचे जे आहेत ना सगळे, ओके, गांधी, बाबासाहेब, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, या सगळ्यांबद्दल फुल डिटेल. त्यानंतर रोल ऑफ फॅमिली, सोसायटी, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन यांची इन इन्कल्केटिंग व्हॅल्यूज, की मूल्य संक्रमणामध्ये फॅमिली, कुटुंब, समाज या सर्व गोष्टींचे मूल्य संक्रमणात भूमिका. आता सांगितलं ना 33% कोचिंग, 33% अभ्यास, 33% स्ट्रॅटेजी. त्यांनी सिलेबसमध्ये काय दिले, फॅमिली, सोसायटी, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. उद्या डिटेल सांगेनच हे सर. पण तुम्हाला जर प्रश्न आला ना, नीतिशास्त्र असे प्रश्न येतात की नीतिशास्त्र म्हणजे काय किंवा मूल्य म्हणजे काय, आणि मूल्य संक्रमणात कोणत्याही 3 घटकांचा मूल्य संक्रमणातील भूमिका स्पष्ट करा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा रूल आहे, एक लक्षात ठेवायचा.
राईट मोर दॅन अदर्स अँड राईट डिफरंट. 1857 उठावाची कारणं विचारली ना, बाकी 8 लिहितील, तुम्ही 16 लिहून यायची. आता इतर 3च सांगितलेत, तिथं काही जादा नाही लिहू शकत. 6 लिहिले काय मार्क नाही मिळणार, 3च लिहिचे. राईट डिफरंट. 99% पोरं हेच लिहिणार आहेत. कुटुंब, समाज आणि शिक्षण. सगळ्यात फालतू 3 एजन्सी आहेत, लिटरली सांगतो. कुटुंब, किती जण तुमच्यापैकी घरच्या आई वडिलांशी रोज तासभर मूल्य संस्काराच्या विषयावर डिस्कस करता? एज्युकेशन मधून मूल्य येत असते ना भारतात, तेवढा जातीयवाद नसता. 20 वर्ष काय केलं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. कुठली बांधिलकी आली? सगळ्यात जास्त मूल्य आज ना, नीट बघितल्यावर कळेल तुम्हाला, क्लासमध्ये शिकवेन तेव्हा, आणि हेच डिफरंट थिंकिंग. सगळ्यात जास्त मूल्य येत आहेत आज सोशल मीडिया. जेवढा टाइम तुम्ही घालवता ना सोशल मीडियावर, सगळ्यात जास्त मूल्य येत आहेत तंत्रज्ञान. महिला लढाऊ भूमिकेत तुमची आजी का नाही म्हणली बरं मला लढाई करायची? आत्ताच पोरी का म्हणायला लागल्या? अरे आधी लढाई करायची म्हणजे घोड्या बसा 5 किलोची तलवार घेऊन. आता लढाई करा एक स्नायपर घेऊन, विमानात बसा बटन दाबा. तंत्रज्ञानाने मसल पॉवर्स घालवून टाकली लढाईतली. महिलाही लढू शकतात. तंत्रज्ञान एवढी मूल्य बदललीत ना, कुणीच बदलली नाहीत. हे साबरीमाला, हे पुढे सगळे कन्सेप्ट सांगेन. महिलांना साबरीमालात प्रवेश द्या. तुमच्या आजी खापरपंजी का बोलली नाही साबरीमालात मला प्रवेश द्या? अरे तेव्हा फिमेलला मेन्स्ट्रुएशन मध्ये देवळात नाही जाऊ शकत. पण आता तुमचे सॅनिटरी पॅड वगैरे सगळं तंत्रज्ञान अवेलेबल आहे. महिला काम करू शकतात, देवळात जाऊ शकतात, स्वच्छता मेंटेन राहू शकते. म्हणूनच आज हे मुद्दे आले. जेवढं तंत्रज्ञानाने बदललंय ना, कुणीच नाही बदललं माणसाला. ते कळेल तुम्हाला शिकवल्यावर. ह्याच्याबद्दल माहिती लिहा. बाकी सगळे लिहिणार कुटुंब, समाज. सगळ्यात जास्त आज मूल्य. तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, कुणाला काय वाटतं, काय फरक पडत नाही. आज जे निर्णय होणार सगळे कशाने? संविधान. तुमची मूल्य सगळ्यात जास्त आज ठरवतंय संविधान. तुम्ही किती जातीवादी असाल नसाल फरक पडत नाही. बाई SC/ST अॅट्रॉसिटी ऍक्ट जेलमध्ये जाचाल. डोमेस्टिक व्हायलन्स महिलांविरुद्ध जेलमध्ये जाचाल. संविधानाचे कायदे, संविधानाचे मूल्य, आज सगळा देश त्याच्यावर चालू आहे. सो एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काय उत्तर पाहिजे तुमचं ना, हे तुम्हाला ज्याला कळलं पाहिजे ना. असे मी 20 घटक शिकवेन जे सिलेबसमध्येच नाही आहेत. त्यामुळे सिलेबसच्या ह्याच्यावर जायचं नाही. उद्याच्यावर अजून डिटेल चर्चा करेन. सो हे फक्त टॉपिक आहेत बेसिक मेन्शन करायला. त्यानंतर ॲटिट्यूड, कंटेंट की वृत्ती, सामग्री, रचना, कार्य, वृत्तींचा विचार, वर्तन यावरील प्रभाव. थोडा टेक्निकल टॉपिक आता काय सांगत नाही. देन नैतिक आणि राजकीय वृत्ती, हा पण मानसशास्त्राचा एक प्रकार आहे. त्यानंतर सामाजिक प्रभाव आणि आणू नये, सोशल इन्फ्लुएन्स अँड पॉझिटिव्ह कम्युनिकेशन. हा टॉपिक काय आहे ना, हे मी लेक्चर संपल्यावर फक्त एका व्हिडिओत दाखवून देतो तुम्हाला. सामाजिक प्रभाव काय असतो आणि उद्या डिटेलमध्ये शिकवेन, त्याच्यावर बेसिक सांगेन. आणि अजून एक कन्सेप्ट आहे भावनिक बुद्धिमत्ता. संकल्पना, त्याची उपयुक्तता आणि प्रशासन आणि कारभारातील उपयुक्तता. मानसशास्त्रात सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत UPSCने 12 वर्षात ह्या टॉपिकवर विचारले. भावनिक बुद्धिमत्ता. 3 टाईपच्या बुद्धिमत्ता असतात. अॅनालिटिकल, IQ. प्रॅक्टिकल, जे स्ट्रीट स्मार्ट असतात लोक, गॅरेज मेकॅनिक, प्लंबर्स वगैरे. आणि तिसरी येते सामाजिक बुद्धिमत्ता, समाजात चांगला घटक बनायला. आणि समाजात चांगला घटक बनायचा असेल तर पहिल्यांदा भावनावर कंट्रोल पाहिजे. कधी काय बोला आणि कधी काय नका बोलू. आणि मी लय स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे. स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये, तुझ्यात भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव आहे. कधी काय बोलावं कळत नाही. सो समाजाचा घटक बनण्यासाठी भावनावर कंट्रोल. सो भावनांना बुद्धीने आणि बुद्धीला भावनेची जोड म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही प्रशासनात कशी कामाला येते त्या अँगली आपल्याला जास्त शिकायचंय. सायकोलॉजी अँगली नाही शिकायचा. सगळा पेपरच प्रशासनाच्या अँगली शिकायचा आहे. प्रशासनात का हा टॉपिक आहे, की उद्या मला सर्व्हिसमध्ये गेल्यावर हा टॉपिक का शिकायचा आहे हे तुम्ही अभ्यास करायचा, कारण सगळं अप्लाइड आहे. पंचायत सिरियल बघितली का? पंचायत एक अमेझॉनवर येते, वेब सिरीज आहे, लय फनी सिरीज आहे हिंदीमध्ये. त्यात एक अख्खा एपिसोड आहे ना भावनिक बुद्धीमध्ये अभावावरच आहे. तर पॉप्युलेशन कंट्रोल करायला स्लोगन, कॅम्पेन करतात. आणि स्लोगन लिहितात ना भिंतीवर प्रशासन, ते एक स्लोगन लिहितात, 2 बच्चे मिठी खीर उससे ज्यादा बवासीर. म्हणजे 2 मुलं म्हणजे खीर, तिसरं म्हणजे मूळव्याध. आणि लिहिलेलं असतं भिंतीवर, तो ग्रामपंचायत सेक्रेटरी लिहित असतो. एक माणूस येतो 2 पोरीने 1 पोराला घेऊन. अरे तुम्ही पुढच्या लोकांना सांगताय ज्यांची पोरं नाहीत आत्ता, ठीक आहे, पण ज्याची ऑलरेडी 3 आणि 4 पोरं त्याला काय सांगते, तो 3रं आणि 4थं पोरगं मूळव्याध आहे. त्या ह्याच्या एंडमध्ये एक जण ग्रामपंचायत जातो ज्याची 5 पोरं असतात, असं ते मेन्शन केलेलं आहे. आणि ती स्कीमची नावं हटवा माघारी. बाई तुम्ही काय स्लोगन बनवताय, काय करा, प्रशासन कसं चालवलं पाहिजे, कधी फायरिंग करा आणि कधी करू नका, हे कळणं म्हणजे बेसिकली भावनिक बुद्धिमत्ता. कोल्हापूरमध्ये पूर आलेला, खूप उदाहरण देईन मी अशी, हीच लिहिची उदाहरण पेपरमध्ये.
कोल्हापूरमध्ये पूर आलता, 19चा इन्सिडेंट माहित असेल, भयानक पूर होते. तेव्हा लय लोक वैतागलेली, सरकारने लवकर मदत केली नाही वगैरे. ते का IPSचा व्हिडिओ आला, तो जीपवर होता, सगळी लोक खालनं ओरडत होती. तिथं तुम्ही लाठीचार्ज नाही करू शकत. कधी कळलं पाहिजे प्रश्नात, बुद्धी वापरा आणि भावना वापरा. तो सिंपल म्हणला, मी तुमचं दुःख समजू शकतो, माझंही क्वार्टर IPSशी हितच आहे, माझंही सगळा पहिला मजला पाण्यामध्ये गेलेला आहे, माझा टीव्ही, फ्रीज, बेड जेवढा आहे सगळं भिजलंय, खराब. आणि माझी बायको टेरेसवर आहे, स्टोर रूम मध्ये मुलीसोबत. लोक म्हणले आपल्या एवढाच बुडलेला, ह्याला काय शिव्या घाला आणि काय करा. सो कधी प्रस्थानात बळ वापरा, कधी बुद्धी वापरा, कधी भावना वापरा, कधी नीट बोलून काम करून घ्या, हे कळणं. सो पुढे तो कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये शिकवलाय, भारी कन्सेप्ट आहे हा. त्याच्यानंतर तुमचा प्रशासकीय नीतीशास्त्र. आता याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा सगळा पार्ट आहे, की प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला कुठली मूल्य लागतात. त्याच्यामध्ये नागरी, सार्वजनिक नागरी सेवा मूल्य, लोक प्रशासनातील नैतिक आचरण. आणि सिलेबस बघत गेला ना तुम्ही, उद्या सगळे पॉईंट सांगेल, पण त्यांनी 11-12 मूल्य दिलेली सिलेबसमध्ये. ती कुठली आहेत तर कारभारातील सचोटी, ओके, देन तुमचं उत्तरदायित्व, प्रशासनातील उत्तरदायित्व, प्रशासनातील सचोटी, लोकसेवेची संकल्पना, माहितीची देवाणघेवाण, प्रशासनातील पारदर्शकता, परत नागरिकांची सनद, सिटीजन चार्टर वगैरे. त्याच्यानंतर पुढे हे टेक्निकल टॉपिक आहे, तुम्हाला कधीच ऐकले नसतील कारण पूर्ण हा पेपरच वेगळा आहे, पण लय भारी पेपर आहे. आणि नागरी सेवेतील पायाभूत मूल्ये, विश्वासार्हता, इंटिग्रिटी, निपक्षपातीपणा, इम्पार्शालिटी, तटस्थता, वस्तुनिष्ठता, लोकसेवेला समर्पण, सहवेदना, दुर्बल घटकांमधील सहिष्णुता, करुणा. अख्खा सिलेबस बघितला ना तुम्हाला मिळतील एक 11-12 मूल्य त्यांनी दिलेली. 11, 12, 13 दिले, 13. मी हे सोडून अजून एवढी मूल्य आहेत ना जी सिलेबसमध्ये नाहीत, पण ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. UPSC एक प्रश्न आलाय, अलॉंग विथ बिंग इथिकली कॉम्पिटंट, ब्युरोक्रॅट मस्ट बी प्रोफेशनली कॉम्पिटंट. म्हणजे काय, नैतिक असण्याबरोबर तुम्ही प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिकता पाहिजे तुमच्यात. म्हणजे काय, आता प्रोफेशनलिझम अख्ख्या सिलेबसमध्ये कुठं नाहीये. तो सिलेबसच्या हिशोबाने अभ्यास करू नका. मार्केटमध्ये इथिक्स महिन्यामध्ये SN इथिक्सच्या अख्खी बॅच संपवतात, क्रॅश कोर्स. अरे फक्त टॉपिक शिकवताय, पेपर बघा, ते शिकून पेपर सॉल्व्ह होणार आहे का, हा प्रश्न आलेला आहे UPSC. प्रोफेशनलिझम सिलेबसमध्ये कुठंच नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. सगळे मी अनालाइज केलेले आहेत, काय काय प्रश्न आलेत सगळ्या अँगलनी. आता प्रश्न असणार नाही जो आपण हार्डली एखादा येईल की जो शिकवला नाही क्लासमध्ये. याचा अर्थ एवढाच होता, तुम्ही लय नैतिक आहात, पोलीस अधिकारी, अजिबात करप्शन करत नाही. अरे पण तुम्हाला एक गुन्हा सॉल्व्ह करता येत नाही. मिलिटरीमध्ये आहात, शूर अधिकारी आहात मिलिटरीमधली, बंदुकीची एक गोळी जाग्यावर लागत नाही, शूरता दाखवायला गेला पहिली गोळी लागून मेला. अरे भाई नैतिकतेला करायचं काय पहिल्यांदा, शूरतेला तुमचे प्रोफेशनलिझम, व्यावसायिकता तुमच्यात आहे का एक अधिकारी म्हणून. कलेक्टरला ऑनेस्ट आहे, कायदाच कळत नाहीये. म्हणजे उदाहरण देईन, आमची एक जमिनीची केस होती, बरेच दिवस डिसिजन व्हायना, माझे वडील सारखे जात होते, तहसीलदार ऍक्शन डिसिजन घ्यायना. मला माझ्या गावातले एक तलाठी मित्राचा फोन आला, ते म्हणे बघ तुझे वडील सारखे जात आहेत तहसीलदारकडे. विचारलं वडिलांना अशाची केस आहे. मी गेला DC, स्टुडंटच होता साताराचा. फोन सकाळ सकाळ त्यांनी लावला DCला फोन, तहसीलदार पळतच घरी. मग काय मुद्दा, मी पण जाऊन भेटलो, म्हणे तुमचा हा मॅटर एवढा कॉम्प्लिकेट, आम्हाला ह्याच्यात माहितच नाही काय निर्णय घ्यायचा. त्यांनी मग गायडन्ससाठी DCला मार्गदर्शन मागितलं, डेप्युटी कलेक्टरला. त्याला जाऊन भेटलो, तुम्हाला मलाही माहित नाही. त्याने मार्गदर्शन कलेक्टरला पाठवलं. कलेक्टर गेलो, त्यालाही माहित नाही काय कॉम्प्लिकेशन. कलेक्टरनी मंत्रालयात पाठवलं, रेव्हेन्यू मंत्र्याकडे. तिथं गेलो, नशीब त्यांना माहित तरी होतं. आता म्हणलं मला काय सुप्रीम कोर्टात जावं लागतंय मार्गदर्शनाला. अरे तुम्हाला तुमच्या कायद्याचा अर्थ लागत नाही, प्रशासनातील व्यावसायिकतेचा अभाव, प्रोफेशनॅलिझम. पोलीस आहे ना, पहिले गुन्हे सोडवा, प्रामाणिकता पण लागते. अलॉंग विथ बिंग इथिकली कॉम्पिटंट, प्रोफेशनल. मग इथिकल आहात पण प्रोफेशनल नाही, प्रोफेशनल आहात पण इथिकल नाही, म्हणजे याला कायद्याला भारी कळतो, नैतिकता नाही. पैसे कसे खायचे त्याला व्यवस्थित करणार आहे कायद्याचा वापर करून. दोन्ही असेल तर फायदे काय. सो अशी बरीच मूल्य ज्याच्यावर सिलेबसमध्ये मेन्शन नाही, खूप महत्वाचा आहे टॉपिक. आणि मग तुमचं अजून आंतरराष्ट्रीय संबंधातील मुद्दे हा एक सिलेबसचा वेगळा टॉपिक आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये नैतिकतेचे नियम, हा टॉपिक तुम्हाला काय आहे एवढंच फक्त सांगतो. आता तुम्ही जे निम्मी कामं करताय ना, ही कामं ही प्रायव्हेटवाली पण लोक करतात. SBI आणि बँक ऑफ महाराष्ट्र चालवणे आणि ICICI HDFC सेमच काम आहे. SEBI चालवणे, प्रायव्हेट सेक्टर रेग्युलेट करता. IRDA चालवणे, प्रायव्हेट सेक्टर रेग्युलेट करता. ओके, तुमचं TRTIचं म्युझियम आहे माहिती नाही तर, टारी ट्रायबल अफेअर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे एक,
तिथं म्युझियम आहे, माहिती आहे का तिथं म्युझियम आहे? कोण बघायला जाणार आहे तिथं? अरे मग म्युझियम तुमचं सरकारसाठी लोड होईल. याची ऍड कशी करता आली पाहिजे, लोक म्युझियम बघायला आली पाहिजेत, सरकारसाठी पैसा कसा बनवा, एक प्रायव्हेट कंपनीवाले जसे करतायत तसे तुम्हाला देश चालवता येतो का? तुमचं बेसिकली कॉर्पोरेट गव्हर्नन्स, खाजगी कंपनीचे व्यवस्थापन, त्या अँगलनी तो एक टॉपिक आहे. आणि ह्या सगळ्या सिलेबसमध्ये जे शिकला त्याच्यावर शेवटी येणार आहेत केस स्टडी, अर्धा पेपर. त्याची काळजी करू नका, इतकं उत्तर तुमच्याकडे लिहिलं असेल ना, काही केस स्टडी आली तरी, केस स्टडी कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही, पण काही येऊ द्या, लिहिणं तुम्हाला येणारच. आणि हेच 2 सांगितलं ना, स्टॅटिक पेपर आहेत, व्यवस्थित समजले 140-150 मारता येतात. आणि हे दोन्ही मी शिकवणार, त्यामुळे तुम्ही त्याचं तर टेन्शन घेऊ नका. सो आता याच्यानंतर राहिलेले मुद्दे मी उद्या डिस्कस करेन. नीतिशास्त्राचं लेक्चर होईल, परवा इतिहासाचं होईल, सगळ्याचे एक डेमो ऑर्गनाईज करत जाऊन नंतर मग एक विषय तुमचा डायरेक्ट चालू. सो त्याच्यानंतर एक आपल्या मेघा मॅडम ज्या आहेत त्या थोडा इंटरॅक्शन करतील, ज्या डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्री, त्यांचं सिलेक्शन झालं. पण ह्याच्यात एक मी टॉपिक सांगितलेलं ना, असे खूप व्हिडिओ दाखवेन, 100-150 व्हिडिओ आहेत माझ्याकडे इथिक्सचे, कन्सेप्ट कळायला. सो सामाजिक प्रभावाने आणू नये म्हणून एक कॉन्सेप्ट आहे की लोकांचा आजूबाजूच्या तुमच्या वृत्तीवर कसा परिणाम होतो, मूल्यांवर, वागण्यावर. आणि हे खूप सायकोलॉजी रिसर्च टॉपिक आहे, सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्रातले. तर बेसिक काय इश्यू की तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतात, रस्त्याने चाललाय, एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झालाय, रस्त्यावर कोणच नाहीये, तुमच्या पुढे ऍक्सिडेंट झाला, तुम्ही मदत कराल. हेच जर तिथं 8-10 माणसं असतील ना, सगळे बघतायत, तुम्ही जाऊन बघचाल, मदत करायचं नाही, किंवा पुढे गाडीवर चालाय, आपलं कामाला निघून जायचा. फक्त लोक आहेत का नाही आहे त्याच्यावर तुमच्या मदत करण्याच्या वृत्तीवर तो परिणाम. सो बेसिकली मग सोशल सायकोलॉजी हा जो रिसर्च आहे त्याच्यामध्ये यांनी काय केलं की त्या व्हिडिओमध्ये लिफ्टमध्ये एक माणूस उभा आहे, बाहेरून 4 माणसं पाठवली, लिफ्टचा दरवाजा ओपन केला की आपण काय करतो, लिफ्टच्या अपोजिट साईडला तोंड करून उभं राहतो. ह्यांना सांगितलं की लिफ्टमध्ये काय म्हणतात की उलट तोंड करून उभं राहा, दरवाजाकडे नको. त्या आतला जो माणूस होता त्याचं काय झालं किंवा त्याच्यावर काय परिणाम झाला. Is a candid star. These folks who are entering, man with a white shirt, the lady with a trench coat, and subsequently one other member of our staff. आत एक माणूस आहे, 4 जण बाहेरून गेले. And you'll see how this man in the trench coat tries to maintain his individuality. Little by little, he looks at his watch, but he's really making an excuse for turning just a little bit more to the wall. Now we'll try it once again. Here's the candid subject. Here comes the candid count staff, 3 of them at least. And this आता man, तो आतला एक माणूस आहे, हे बाहेरून 3 गेले, उलटे उभे राहिले, 4था पण गेला. बेसिकली हा 7था टॉपिक आहे, सामाजिक प्रभाव. त्याच्यात बऱ्याच प्रोसेसेस आहेत, अनुरूपता, अनुपालन, आज्ञापालन. आता हॅटवाला जो आहे तो आणि बाकीचे एक्सपेरिमेंटचे लोक आहेत. Charlie closes the door. A moment later, you open the door, everybody's changed positions. Now let's see if we can use टोपी काढताना टोपी घालतात. group pressure for some good. In a moment, on Charlie's signal, everybody turns forward. Very close. They take off their hats. And now, do you think we could reverse the procedure? What? सो बेसिकली कळालं काय सामाजिक प्रभाव कॉन्सेप्ट काय आहे. असे अजून बरेच व्हिडिओ आहेत, त्याच्या 7-8 प्रोसेस येतात, त्या सगळ्या उद्या मी काय ओव्हरव्ह्यू देईन, काय काय शिकायचंय. अनुरूपता, आज्ञापालन, परत अनुपालन, आंतरिकीकरण, भावनिक ओळख, प्रत्येक वेगवेगळ्या कन्सेप्ट, त्याचे बरेच व्हिडिओ वगैरे पण दाखवेन. सो सामाजिक प्रभाव आणि प्रशासनात कसा पडतो, त्याचा काय लॉजिक आहे ते सगळं उद्या सांगेन.